जी काही दिवा रोहा जी पॅसेंजर गाडी आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही गाडी आपल्या पेन स्थानकात थांबली जात नाहीये। बरीच आंदोलनं झालेत, बरेच मोर्चे काढलेत, पण त्याला काही यश आलेलं नाही आहे। तरी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तनिष्का स्नेहबंध गट यांनी या मोर्चाचं उल्लेखनीय असं आयोजन केलेलं 22 जुलै रोजी। आणि त्या मोर्चाच्या काही अटी आहेत किंवा काही मागण्या आहेत की ज्या एक्सप्रेस गाड्या लांब पल्ल्याच्या गाड्या त्या पेनमध्ये स्थानकात थांबल्या पाहिजेत। पेन पनवेल ही शटल सेवा सुरू झाली पाहिजे। आपल्या पेन रेल्वे स्थानकामध्ये तिकीटची जी व्यवस्था आहे ती फक्त एकदा सुरुवातीला जी रिटर्नची व्यवस्था केलेली नाही आहे, बऱ्याचशा सुविधा या उपलब्ध नाही आहेत। तरी आमच्या सर्व रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे पेन नागरिकांच्या पण तर्फे तनिष्का गटा पण तर्फे आम्ही एवढी विनंती करतो की पेनमध्ये लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या आहेत, हॉलिडे गाड्या आहेत, त्या थांबायला पाहिजे। पेन ही मध्यवर्ती ठिकाणे गणरायाचे एक माहेरघर आहे। गणरायाचे इथे वस्तुस्थिती पाहिलं तर लाखो मूर्ती आज गणरायाच्या पेनमधून बऱ्याचशा मुंबईसारख्या ठिकाणी ट्रेननी प्रवास करत असतात। आणि भाग्य आम्हाला एवढंच लाभलं आहे की आमच्या गणेश मूर्तीचं प्रसिद्ध आहे, पण आम्हाला दुर्भाग्य एवढं लाभलं आहे की आमच्याकडे लांब पल्ल्याचे किंवा ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत त्या थांबत नाही आहेत। त्यामुळे पेनपासून जे अनेक गावं आहेत जोडलेली, जे जाणारे नोकर चाकर वर्ग आहे, विद्यार्थी वर्ग आहे, जे ITIला जातात, मुंबईमध्ये अपडाऊन करतात। काही लोक असे आहेत की ज्यांना सकाळी 5 वाजता निघले तर रात्री 12 वाजता घरी जायला लागतात। अशा काही बऱ्याचशा अडचणी आज या ट्रेनमुळे राहिल्या। आज रस्त्यांची अवस्था जर तुम्ही पाहिलीत, बस स्थानकाची अवस्था जर पाहिलीत तर वेळोवेळी 3 तास जवळजवळ ज्या काय म्हणतात की लाईन लागतो आणि जे ट्रॅफिक जाम होतो। आणि ट्रेनचा प्रवास एवढं सुखकर आहे, पण आमच्याकडं दुर्भाग्य आहे की ट्रेन प्रवास असून सुद्धा आम्हाला ते मिळत नाही आहे, ज्या सोयी पाहिजे ते मिळत नाही आहेत। आज आमच्या प्रवासामध्ये तिकिटाचा खर्च वाढतो। आमची जी काय विद्यार्थी वर्ग आहे, जे नोकर चाकर आहेत, त्यांना पण तिकिटाचा मासिक तुम्ही आता बघितलं की जो मासिक खर्च त्यांचा आहे तो आवाढव्य वाढलेला आहे। आणि जे रेल्वेचं तिकीट आहे ते आम्हाला 15-20 रुपयामध्ये पनवेलमध्ये घेऊन जाऊ शकतो। तो आम्ही सुरेश प्रभू यांच्याकडे आम्ही मागणी केलंय की खरोखरच या मंत्र्यांनी, केंद्रीय मंत्री आहेत आणि स्थानिक लेवलचे मंत्री, स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी आजपर्यंत या गांभीर्याने लक्ष दिलं नाही। म्हणून या मोर्चाचं गांभीर्याने आम्ही आवाज उठवतो की लाखोच्या नाही पण हजाराच्या संख्येने तिथे उपस्थित राहतील। आणि खरोखरच आम्हाला या मोर्चामध्ये तनिष्का स्नेहबंध या गटाला आणि त्यांच्या सपोर्टिंग जे असणारे सर्व जे कार्यकर्ते असो, संघटना असो किंवा सामाजिक संस्था असतात किंवा महिला गट असतील, या सर्वांनी एकत्र येऊन हा मोर्चा एक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आम्ही एकत्र आलेले आहेत। आणि आज जे तुम्ही आम्हाला जे प्रश्न विचारतात तेच प्रश्न आज तुम्ही त्यांच्याबरोबर मुलाखतीच्या अधिकाऱ्यांना आणि मार्ग आणि काय बोलून माझं 2 शब्द संपवतो। अजय पाटील बोला 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 बोलू ठीक आहे ना बोल ना आज मी 30 वर्ष रिक्षा चालवते आणि 25 वर्ष मला वाटते 20 वर्ष आले रेल्वे येऊन, ज्या आमच्या इथल्या जमिनी जागा सगळ्या गेलेल्या आहेत। त्यासाठी हे रिक्षा चालक आमचे आहेत। इथे जे आमच्याकडे ऑफिसने जेवढे ऑफिस होते मध्य ठिकाणा पेनचा मध्य ठिकाणा असून इतर रेल्वे थांबत का नाही? जिथं मंत्री होऊन गेलेत, आमदार खासदार मंत्री होऊन गेलेत, सगळे मंत्री झाले, तिथं प्रत्येक पक्षाचे मंत्री झालेले आहेत, पण त्यांनी कोणी तर अजून परत ह्या विषयात गांभीर्य घेतलेलं नाही। तर या तनिष्का गटाने जे गांभीर्य घेतलेलं आहे त्याचा आम्हाला संपूर्ण आम्ही त्यांना पाठिंबा देतो आणि रेल्वे सगळ्या थांबायलाच पाहिजे ह्यासाठी आम्ही त्यांच्या रिक्षा चालक हा आम्हाला संपूर्ण त्यांच्या पाठीमागे आम्ही आलेलो आहे। आणि त्यासाठी कृपया आम्हाला आम्ही विनंती करतो रेल्वे स्टेशनला का ह्या रेल्वे जशा रोह्याला थांबवता, एक रोह्याचं मध्य ठिकाण नाहीये, पेन हा रायगड हा मध्य ठिकाण आहे, तर पेनलाच रेल्वे सगळ्या थांबायला पाहिजे ही माझी रेल्वे स्टेशनला विनंती आहे। आणि जे मंत्री प्रभू साहेब आहेत त्यांना पण माझी विनंती आहे का ही रेल्वे इथे थांबायलाच पाहिजे, कारण एवढी गैरसोय होते का आमची इथला जो पेन तालुक्यातला जो रहिवासी आहे तो अजिबात उठत नाही, उठून जागा होत नाही। त्यासाठी आम्ही आता जागे झालेले आहेत आणि कृपया आमची त्यांनी मागणी स्वीकारा हे माझे 2 शब्द बोलून बंद करा।
नागरिक खूप संतप्त आहेत या बाबीबद्दल की कुठेही आपल्या पेण सारख्या शहरामध्ये, मध्यवर्ती शहरामध्ये रेल्वे थांबत नाही. आपल्यासोबत एक विद्यार्थी आहेत, तो काय म्हणतो ऐकूया. मी केलवण्यावर येतो आणि 7चे कॉलेज असतो आणि मला 6:30ची बस मिळते. त्याच्यामुळं खूप त्रास होतो आणि खड्डे आणि रस्त्यांची मुलं माझं 2 ट्रेन नेहमी जातात आणि त्याच्यामुळे खूप त्रास होतो आणि ट्रेन सुरू व्हावी अशी माझी मागणी आहे. तू काय काय अडचणींना फेस केला आतापर्यंत? रोज म्हणजे बस केव्हा ड्रायव्हर चांगले असले तर थांबवतात, नाही तर थांबवत नाही. त्याच्यामुळे कॉलेज बुडतो आणि रिक्षाचं पण खूप भाडं होतं रिक्षाने यायला ठरवलं तर. त्याच्यामुळे बस पण थांबवत नाही आणि आमच्या दुसरी बस पण नाही एक्स्ट्रा. त्याच्यामुळे रोजचा कॉलेजला लेट होतो. आणि अशा अडचणींना फेस करणार तू एकटा आहेस असं नाहीये, तुझ्यासोबत अजून बरेचसे विद्यार्थी आहेत, त्यांना ह्या अडचणींना फेस करावं लागतंय. तर 22 तारखेला जो मोर्चा होणार आहे त्यासाठी तू काय करशील आता? मी त्या मोर्चाला सहभागी होईन आणि व त्याच्यासोबत राहीन. सगळे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे सोबत सगळ्या आहेत, मित्रमंडळींना, विद्यार्थ्यांना त्यांना सोबत घेऊन येतो. हा तर इतके आहे. आम्हाला सगळ्यांनाच प्रॉब्लेम होतो, गाड्या थांबत नाही तिथे. आम्हाला खूप लांब वगैरे प्रवास करायचा असेल तर काहीच इथे सेवा नाही आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या इथे थांबाव्यात. त्यामुळे आमची कळकळीची विनंती आहे, लोकल गाड्या सगळ्या थांबाव्यात इथे. तू कशा प्रकारच्या अडचणींना फेस करतेस या निमित्तानं? जायला वगैरे आम्हाला गाड्याच नसतात कधी कधी, किंवा कधी कुठे बाहेर जायचं असेल तर गाड्यांचं म्हणजे काहीच गाड्या इथे थांबतात. त्यामुळे आम्हाला त्याच गाड्यांच्या आणि जावं लागतं. मग टायमाचा वगैरे वेळेवरती हे होत नाही. कामाला वगैरे जायला सुद्धा उशीर होतो. काही लोकांना खूप साऱ्या गोष्टी फेस कराव्या लागतात यासाठी. त्यामुळे आम्हाला इथे गाड्या थांबाव्यात अशी विनंती आहे. बस, थँक्यू. आणखी काही पेन रिक्षा मालक चालक संघटनेचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत. कोण बोलणार आहे? पेन सारख्या मध्यवर्ती ठिकाणी लांबच्या पल्ल्याच्या गाड्या थांबत नाही, लोकल थांबत नाही, काय म्हणाल याबद्दल? काय आता त्याला प्रशासन जबाबदार आहे. इथले स्थानिक नेते काय याबद्दल आवाज उठवत नाही. स्थानिक नेते याबद्दल आवाज उठवले पाहिजे. म्हणजे गाड्या इथे लांब पल्ल्याच्या गाड्या इथे थांबण्यासाठी स्थानिक लोक हे करत नाही. आता हे त्यांना जाग आली, त्याचा प्रयत्न आहे त्यांचा. हा पेन करारांवर होणारा अन्याय वाटत नाही का तुम्हाला? हो, अन्याय आहे. गेले आम्ही आता 25 वर्ष सोचतोय, कारण सर्वसामान्य माणसाचा हा रथ आहे. बरोबर. म्हणजे रेल्वे म्हणजे हा एक सर्वसामान्यांचा एक रथ आहे. आता येत्या शनिवारी 22 जुलैला जो मोर्चा होणार आहे त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आम्ही उभे राहणार तिथे. जर सर्वसामान्यांचा फायदा होत असेल थांबलीच पाहिजे. हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. मग आज स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली, आली गाडी पण ती थांबत नाही, त्याचा उपयोग काय? पाणी आलं पण आम्हाला मिळत नाही, त्याचा उपयोग काय? कशी तर झाली. बरोबर. परिस्थिती आहे. म्हणजे रेल्वे ही पूर्णपणे हक्काची आहे असं यांचं म्हणणं आहे. आणि खरंच मुंबईकरांचाच हक्क आहे या रेल्वेवरती. आणि रेल्वे जर थांबली नाही तर मुंबई पुढे जायची राहील, पुढे जायचे थांबेल. आपण असंच काही अरे बोलू का? मी काय बोलतो, पेण हा मध्यवर्ती ठिकाण आहे. या पेणमध्ये शाळेची मुलं आहे, जे हमरापूर गाव आहे, रावे आहे, की जिथं आहे, कोपरले, म्हणजे असे भरपूर असे लहान मुलं आहे शाळेत येणारी जाणारी, त्यांच्यासाठी किंवा आपले नोकरी वगैरे आहेत जे इथून पेणपासून पनवेलला कामाला जातात किंवा मुंबईला जातात कामाला किंवा नागोठण्याला किंवा रोह्याला, त्यांच्यासाठी इथे कुठली सुविधा नाही आहे. एसटी आहेत पण त्या वेळेवर भेटत नाही. त्यामुळे त्यांना कामाला जायला त्यांना लेट होतो. दुटी असं 700 त्यांना 8 तास तिथे पोहोचायला होतो. त्यामुळे पेण हा मध्यवर्ती ठिकाण आहे. गणपतीचा मेन इथं माहेर गेला गणपतीचा आहे. आज अख्ख्या जगामध्ये आपल्या पेनची ओळख आहे. अमेरिका जा, इंग्लंडला जा, कुठेही जा, पेनची ओळख ही अख्ख्या जगामध्ये आहे. हा नकाशा पेनचा कुठे आहे अख्ख्या पूर्ण जगाला माहिती आहे. त्यासाठी या पेनमध्ये लांबच्या ज्या पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या आहेत, मोठ्या मोठ्या ज्या लांबच्या पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या पेनला थांबल्या पाहिजेत असा आमचा आग्रह आहे. आणि या ठिकाणी आम्ही शनिवारी मोठ्या संख्येने आम्ही हजर राहू पेन स्टेशनवरती आणि हा मोठा मुखमोर्चा आम्ही ते करू असं मी बोलून माझे शब्द संपवतो. कॅमेरा समोर म्हणा, मी येणार आहे, तुम्ही पण या. मी येणार आहे, तुम्ही सर्व या. तुमच्यासाठी सर्वांसाठी या. जे लहान मुलं आहेत, शाळेची मुलं आहेत, आपण सर्व नोकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी या. सर्वांनी जमा. हा लढा काय एकट्यासाठी नाही, सगळ्यांसाठी लढा आहे. सर्वांचा फायदा याच्यामध्ये होणार आहे. एका फायदा होणार नाहीये. सर्वांनी या. मी येतो, तुम्ही पण या. मी पेणमधील एक भाजी विक्रेते आपल्या सोबत आहेत. पेणमध्ये या एका मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे ही जी गोष्ट आहे, मुंबईला पुढे नेणारी गोष्ट आहे, ही रेल्वे ही व्यवस्था थांबत नाही. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता पेण हे मध्यवर्ती ठिकाण आहे. रायगड जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामध्ये पेणमध्ये रेल्वे गाडी थांबली पाहिजे. कारण पेणमध्ये असे बरेचसे गाव आहेत की जे आजूबाजूला आता अलिबाग आहे, खोपोली आहे,
रोहा आहे, याच्यामध्ये पेण कसं मध्यवर्ती ठिकाण आहे. आता पेणमध्ये गाडी थांबल ते बऱ्याचशा लोकांना याचा फायदा बराच होईल. हां, आता कसं विद्यार्थी, आता पेणमधले बोलत तर बरेचसे विद्यार्थी पनवेलला जातात, ते आता एस टीने जातात आणि दुसऱ्या कुठल्या मार्गाने जातात. तर आता पेणला जर थांबली गाडी तर त्यांना एकदम सोयीस्कर होईल, रेल्वे मार्ग एकदम सोयीस्कर होईल. आणि पेणमधून असे बरेचसे नोकर वर्ग सुद्धा आहे, तर तो मुंबईला जातो, पण मुंबईला जायला त्याला म्हणजे असा पर्यायी मार्ग म्हणजे फक्त एस टी आणि दुसरे कुठले मार्ग आहेत. तर रेल्वे झाली तर कशी सोयीस्कर होईल आणि पैशाची पण बचत होईल. या 22 तारखेला शनिवारी जो मोर्चा निघणार आहे, जे आंदोलन होणार आहे, याबद्दल, या विरोधात रेल्वेला तुम्ही जाऊन धडकणार आहात, रेल्वे तुम्हाला तुमच्यापर्यंत येण्यासाठी, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? हे की ही गोष्ट बऱ्याच आधी व्हायला पाहिजे होती, पण ती आता झाली, पण ते एकदम उत्तम म्हणजे एकदम चांगली गोष्ट झालेली आहे. पण ह्याच्यासाठी माझा पूर्णपणे म्हणजे सहमत आहे आणि माझा पाठिंबा सुद्धा आहे. मी ह्याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न सुद्धा करीन. त्यामध्ये ही भरपूर चांगली गोष्ट आहे. उशिरा जाग आली पण ती चांगली म्हणजे चांगली गोष्ट आहे. हां, भरपूर चांगली गोष्ट आहे. तर मध्यवर्ती ठिकाणी, पेणसारख्या मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे थांबत नाही, लोकल थांबत नाही, याबद्दल तुम्हाला काय अडचणी येतात? या ठिकाणी रेल्वे थांबायलाच पाहिजे, कारण की बाहेरगावी जाणे, आपल्याकडे शिक्षणाच्या सुविधा नाहीत, उच्च शिक्षणाच्या वगैरे, त्याच्यामुळे मुंबई पनवेलला आपले अनेक विद्यार्थी जातात आणि त्यांना जाण्याची एस टीमध्ये खूप गर्दी असते, स्टँडमध्ये बस मिळत नाही आणि रेल्वे थांबली तर त्यांचा तो प्रवास सुलभ होईल, जेणेकरून म्हणजे एखादा लेक्चर चुकणार नाही, त्यांच्याकडून कुठली प्रॅक्टिकल चुकणार नाही, असं होईल. परत जो नोकर वर्ग आहे तो नोकर वर्ग वेळेवर जाऊ शकेल, त्यांच्या दांड्या होणार नाहीत. आणि पेण हे रायगड जिल्ह्याचं तसं मध्यवर्ती ठिकाण सुद्धा आहे, चांगले बाजारपेठ वगैरे आहे, त्याच्यामुळे पेणला ह्या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबणे अत्यावश्यकच आहे. आणि येत्या शनिवारच्या 22 जुलैच्या ज्या मोर्चाबद्दल तुम्ही काय म्हणाल? हो, ह्या मोर्चात आम्ही सहभागी होऊ तर होऊ आणि जे ओळखीचे मित्रमंडळ आहेत त्यांना सुद्धा सांगण्याचा हा मोर्चा महत्त्वाचा का वाटतो? महत्त्वाचं वाटतं, कारण की जर ह्या मोर्चामुळे आपल्या पेणमध्ये जर ह्या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्या तर खूप लोकांना चांगल्या सुविधा मिळतील आणि त्यांचा प्रवास सुखकर होईल, दैनंदिन व्यवहार सुखकर होईल आणि सर्वसामान्य जनतेला तरी खूप फायदा होईल याचा. धन्यवाद. 22 जुलैच्या मोर्चाबद्दल काय म्हणाल? 22 जिल्ह्याच्या मोर्चाबद्दल असं म्हणायचं आहे की आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत आणि ज्येष्ठ नागरिकांनी जवळजवळ वर्षभर प्रयत्न केलेले आहेत, परंतु त्या प्रयत्नाला यश आलेलं नाही. कनिष्का गटाने जे सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे त्याप्रमाणे त्याला आम्ही सहकार्य करणार आहोत आणि 22 जिल्ह्याच्या मोर्चामध्ये तुमच्याबरोबर आम्ही सहकार्य करणार आहोत. आणि रेल्वे ही लांब पल्ल्याची जी रेल्वे आहे ही थांबायलाच पाहिजे पेणसारख्या ठिकाणी. आणि पेणहून जाणारे लोक बरेच आहेत, अलिबाग आहे, महाड आहे, कल्याण आहे, इकडनं सगळे येणारे आणि जाणारे या ट्रेनला बरेच लोक असतात. त्यामुळे हा लांब पल्ल्याच्या बसला, रेल्वेला तेव्हा थांबा मिळालाच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. लोकांना सांगा, मी येणार आहे, तुम्ही सुद्धा या. आम्ही इथे येणारच आहोत, आम्ही ज्येष्ठ नागरिक सगळेच येणार आहोत आणि त्याबरोबर आमच्यावर आमचे सहकारी आणि पालकवर्ग सुद्धा सहाय्य देणार आहेत आणि तेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. पेणसारख्या मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे थांबत नाही, याबद्दल तुम्ही एक व्यापारी म्हणून काय म्हणाल? थांबायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. मध्यवर्ती ठिकाण आहे आणि तो थांबणे महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. लोकांना, जनतेला ह्याच्यापुढे पुष्कळ होतात. सकाळी 10ला लुटायला जाणारे लोक ते सकाळी इथून 5ला निघून इथून जातात, तेव्हा त्यांना ती रेल्वे भेटते. इथून खेडेवेडे गावातले लोक, येणारे लोक असतात भरपूर आणि त्यांच्यासाठी ही रेल्वे इथं थांबायला पाहिजे. आणि 2-3 टाईम नाही, 4-5 टाईम थांबायला पाहिजे रेल्वे. विद्यार्थी वर्ग आहे, सगळे आहेत. पोरांना शिक्षणासाठी पण इथं महत्त्वाची रेल्वे थांबणे म्हणजे महत्त्वाची आहे. या 22 जुलै शनिवारी म्हणजे इथे एक मोर्चा आयोजित केलेला आहे, एक आंदोलन करण्यात येणार आहे. तुम्ही याला सपोर्ट करताय का? सपोर्ट करणार, कुठल्याही परिस्थितीत सपोर्ट करणार. जनतेसाठी सपोर्ट करण्यासाठी काही याच्यात आहे नाही. जनतेसाठी सपोर्ट करायलाच पाहिजे आणि रेल्वे इथं थांबायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. कॅमेराचं बघून बोला की मी येणार आहे, तुम्ही या, सगळे या आणि ह्याच्यासाठी सगळे सहकार्य करा आणि सगळ्यांच्या फायद्यासाठी, पुढच्या जनतेसाठी पण फायदा येते, आत्ताच्या जनतेसाठी पण फायदा येते.
नमस्कार, मी निखिल वेदक, मी पेणवासी आहे. आमची एकच इच्छा आहे की पेणच्या लांब पल्ल्याच्या गाड्या लांब पल्ल्याच्या गाड्या या पेणला थांबाव्या. कारण पेण हे सेंटर असल्यामुळे आजूबाजूच्या गावातनं किंवा अलिबाग, खोपोली ह्या गावामधनं पेणला लोक येऊन त्यांना ही सोय चांगली होऊ शकते. तसे विद्यार्थी वर्ग आणि वर्कर वगैरे भरपूर असल्यामुळे त्यांना जर रोज लोकल चालू झाल्या काही टायमाने किंवा कसंही तर त्यांना चांगलं हे होईल. आणि ट्रॅफिक आहे, पावसाळा आहे, त्याच्यामुळे बसमुळे लोकांची खूप हेरसांड होते. तर त्याच्यामुळे जर ज्या लोकल ज्या चालू झाल्या तर लोकांची खूप चांगली सोय होऊ शकते पेणमध्ये. 22 तारखेला होणाऱ्या आंदोलनाबद्दल काय आव्हान कराल? 22 तारखेला होणाऱ्या आंदोलनामध्ये जसा आमचा पेण सोनार समाज जसा याच्यामध्ये सहभागी होतोय तसा इतरही सगळे समाज एकत्र येऊन सगळ्यांनी आपण इथे आंदोलन केलं पाहिजे आणि यशस्वीरित्या आणि शांततेपूर्वक आपण इथे आंदोलन केलं पाहिजे. पेणमध्ये ही अशी सुविधा नाहीच आहे. बरेच वर्ष, आज मी 25 वर्ष इथे राहते, पण खूप प्रॉब्लेम असे खूपच आहेत. आणि ट्रेनचा मुख्य प्रॉब्लेम आम्हाला आहे. आज ट्रेन नाही म्हणून मुलींना हॉस्टेलमध्ये ठेवावं लागतं. ज्यांची ऐपत नाही असेही लोक ठेवणारे आहेत का? कारण रोज तर जाऊ शकत नाही, अपडाऊन होऊ शकत नाही आणि मुलींना आपण कधी रात्री अपरात्री येऊ शकत नाही. त्यामुळे नाईलाज असतं, आम्हाला ट्रेन हवी आहे. तर एक अगदी अट्टाहास म्हटलं तरी चालेल. एक नवीन अडचण आपण बघण्यास मिळाली आहे की ज्या विद्यार्थिनी आहेत ज्यांची परिस्थिती नसतानाही वसतिगृहात त्यांना राहावं लागतंय आणि त्यानिमित्तानं होणारा खर्च आणि ही एक काय म्हणत त्यांनी खूप छान शब्द वापरला की एक अडचण म्हणून आम्हाला तरी एक ट्रेनची व्यवस्था झाली पाहिजे. आपल्यासोबत अजून एक काकू आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय म्हणाल? मला असं म्हणायचं वाटतं की ट्रेन हे अत्यंत आवश्यक साधन आहे आणि ते म्हणजे एक स्त्री या नात्याने मी एक रिक्वेस्ट करेन, प्रार्थना करेन की आम्हाला ही ट्रेन पेण या ठिकाणी थांबलीच पाहिजे की जेणेकरून पेण हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि पेणमधनं इतरत्र सर्वत्र जाण्यासाठी मार्ग पण तसे आहेत. आणि पेणमध्ये जर गाडी थांबली, लोकल म्हणा किंवा अन्य बाहेर पल्ल्याच्या लांबच्या पल्ल्याच्या गाड्या, तर अतिशय म्हणजे मी त्या अधिकाऱ्यांना ते सगळ्यांचे आभार मानेन आणि जेणेकरून आम्हाला ते एक समज वाटेल किंवा स्त्रियांसाठी पण एक वेगळं काहीतरी आमची हाक ऐकली आणि ती हाक तुमच्यापर्यंत पोहोचली. नमस्कार, धन्यवाद. आणि 22 तारखेला होणाऱ्या आंदोलनाबद्दल तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन असणार आहे? आम्ही त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये भाग घेणार आहोत आणि माझी तर अशी प्रार्थना असेल की आम्ही त्याच्यामध्ये चढवडून भाग घेणार आणि त्याला रिक्वेस्ट करणार की हे आंदोलन तुम्ही करता पण त्याच्या मागचा जो इश्यू आहे तो मात्र सक्सेस झाला पाहिजे, तर त्या आंदोलनाचा उपयोग होणार आहे. धन्यवाद. ट्रेन हे ठिकाण रायगडमध्ये मध्य ठिकाण आहे. रेल्वे लोकल बाहेरच्या गाड्या थांबायला पाहिजेत. त्यासाठी सर कॉलेजचे पोरांना हे सर्व गरीब लोकांना सर्वांना थांबल्या पाहिजेत गाड्या. महागाईमुळे परवडत नाही जाऊन सर्व. तुम्हाला पर्सनली काय अडचणी आल्या आतापर्यंत? जाण्यानं बॉम्बे जात असलं तर तिथून पनवेलला जायला लागतो. ते लोकल गाड्या थांबायला पाहिजेत. आणि आता या आंदोलनात तुम्ही काय सहभाग घेणार आहात? उतरणार आम्ही 22 तारखेला उतरणार ट्रेनवर. मी येणार आहे, तुम्ही सुद्धा या. मी येणार आहे, तुम्ही पण या, सर्वही सहकार्य करा. पेण या शहरातले डॉक्टर आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत. सर, पेण सारख्या मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे थांबत नाही, लांबच्या पल्ल्याच्या रेल्वे थांबत नाही, लोकल थांबत नाही, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? जुनं दुखणं आहे चिकार. बऱ्याच वर्षापासून मागणी आहे ती. ती व्हायला पाहिजे. बरोबर आहे. आणि तुम्हाला पर्सनली काय अडचणी आल्यात याबद्दल? अडचणी तसं मी रेल्वेतून प्रवास खूप कमी करतो, रेल्वेशी संपर्क तसा कमी आहे, पण माझ्या फॅमिलीला बऱ्याच वेळा अनुभव आलेला आहे. म्हणजे कुठेही आता समजा कोकणात जायचं असेल तर मग पनवेलला जायला लागतं किंवा कोकणातून इकडे आलं की मग पनवेलला उतरून मग पेणला यायला लागतं. आणि या 22 तारखेला होणाऱ्या आंदोलनाबद्दल तुम्ही कसं सपोर्ट करत आहात? माझा पूर्ण पाठिंबा आहे त्याला. तर तुम्ही कॅमेऱ्यात बघून बोला, मी येणार आहे, तुम्ही सुद्धा या. हो, मी येणारच आहे, तुम्ही पण यायचं. ओके.
पेण शहरात पेण सारख्या मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे थांबत नाही, तर जॉब करणाऱ्यांवर याचा काय परिणाम होतो हे पण जाणून घेऊया. तुम्हाला काय काय अडचणींना फेस करावं लागतं? आता पनवेलपर्यंत जायचं म्हटलं तर आपल्याकडे ट्रेन्स आहेत, पण पुढे जायचं म्हटलं तर ट्रेन इथे थांबत नाही. त्याच्यामुळे प्रवाशांना खूप प्रॉब्लेम होतो. दुसऱ्या बसेस वगैरे ने जायला लागतं. पण पेणपासून पुढे जाण्यासाठी व्यवस्थित टायमिंगमध्ये बस पण अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे जर फास्ट जलद ट्रेन जर इथे थांबत असतील तर त्याचा म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा इथून जॉबला पुढे जाणाऱ्या लोकांना जास्त फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. धन्यवाद. तुम्ही एकदा कॅमेऱ्यात बघून म्हणा की मी आंदोलनाला येणार आहे, तुम्ही सुद्धा या. मी आंदोलनाला येणार आहे, तुम्ही सुद्धा या. पेण सारख्या मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे थांबत नाही, लांबच्या पल्ल्याच्या रेल्वे थांबत नाही, लोकल्स थांबत नाही, याबद्दल तुम्हाला काय अडचणी येतात? रेल्वे थांबायला पाहिजे. आमची तर बहुतेक गैरसमज होते त्यांच्या याच्यामध्ये, कारण का आमचा वेळ वागणूक देण्यासारखाच त्यांचा प्रकार आहे. कारण का आमच्या लोकांचा बराच याच्यात प्रवास आहे, तरी आम्हाला इथे हा ठिकाणी डायरेक्ट एक्सप्रेस थांबतो, त्या गाड्या इथे थांबावा, आमच्या लोकांची चांगली सोय व्हावी हे आमचं तर बहुमत आहेत. थोडक्यात हा पूर्णपणे एक प्रकारचा तुमच्यावर होणारा अन्याय आहे. अन्यायच आमच्यावर आहे, हा एक नंबरचा अन्याय आहे आमच्यावर. या अन्यायाविरोधात तो जो 22 जुलै म्हणजे येत्या शनिवारी जो आंदोलन होणार आहे त्यात तुम्ही सहभागी होणार आहात? हो, जरूर सहभागी होणार. कशा प्रकारे होणार आहात? लोकमत घेऊन होणार आहोत. तुमच्या सगळ्या सोबत? हो, सोबत लोकमत आणि लोक जनता घेऊनच येणार आहोत. बरोबर, हे तुमच्या फायद्याचं आहे. हो, फायद्याचं आहे. तर कॅमेऱ्यात बघून बोला, मी येणार आहे, तुम्ही सुद्धा या. हो, मी येणार आहे, तुम्ही सुद्धा या. ठीक आहे. पेण सारख्या मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे थांबत नाही, लांबच्या पल्ल्याच्या रेल्वे थांबत नाही, लोकल्स थांबत नाही, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? अडचणी काय आल्या तुम्हाला आतापर्यंत? पेण ते पनवेल लोकल चालू झालीच पाहिजे, त्याच्यामुळे पेणचा विकास खूप खुंटलाय. आज मार्केट व्हॅल्यू पेनची जर वाढायची असेल तर रेल्वेने खूप गरजेचं आहे. त्याच्याचबरोबर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. खूप पेनची लोक डिग्रीला डिप्लोमाला पनवेलला जातात, त्यांचे खूप हाल होतात आणि येताना तर पनवेलवरून गाड्या खूप कमी आहेत आपल्या तर. परत आपल्याकडची गोवा वगैरे जाणारे म्हणजे आपल्याला पर्यटन, त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न पण चांगलं येईल, पेनचं थोडं मार्केट डेव्हलप होईल. आज आपण त्या मानाने बघितलं तर इतर शहरांपेक्षा पेन आज खूप मागास आहे. तर रेल्वे आल्यामुळे त्याच्यावर खूप हातभार होईल. आणि या शनिवारी 22 जुलैला जो काही मोर्चा होणार आहे, जो काही आंदोलन होणार आहे, त्यात तुम्ही सहभागी कसं होणार आहात? नक्कीच, कारण ते खूप आहे. कारण ही आपल्या येणाऱ्या पुढच्या भावी पिढीसाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण जर आतापासून तयारी केली त्याचं फळ आपल्या भावी पिढीला भेटेल. इथे बघून म्हणा, मी येणार आहे मोर्चाला, तुम्ही सुद्धा या. आम्ही तर येणारच आहोत, पण सगळ्यांनी या. आजच्या कनिष्क स्नेहबंध गट पेण यांनी जे आयोजित केलेला आहे मोर्चा, हा पेणमध्ये खरोखर उपयोगाचा आहे. कारण की ह्या तालुक्यातील म्हणा की या जनतेचं जे आहे पेणमधील जी दुरवस्था झालेली आहे, बस डेपो म्हणा अथवा रेल्वे स्टेशन म्हणा, याची आजची दुरावस्था आहे. पण चांगली योजना रेल्वेची येऊन सुद्धा पेण पल्ले लांब गटलेल्या कुठल्याही गाड्या थांबत नाहीत. पनवेल टू पेण यासाठी कुठल्याही सामान्य लोकांना जाण्यासाठी कुठलाही साधन नाही. त्याची जर तनिष्का स्नेहसंबंध गट यांनी हे चांगल्या कृतीतनं ज्या महिला आहेत त्या महिलांनी खरं पुढाकार घेतलेला आहे, पुरुषांना मागे टाकलेला आहे. पण त्या महिलांनी जाऊन त्याच्यात सगळ्यांनी सामील होऊन आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि तनिष्का स्नेहसंबंध गट पेण यांना सपोर्ट देऊन गाड्या कशा थांबता येतील आणि पेणच्या लोकांचे भवितव्य हा पेणमधून कुठे बाहेर पडता येईल. कारण की आज आपण शहरामध्ये आलेलो आहोत. शहरातल्या लोकांना जी आजची अडचण आहे की सगळ्यात मोठी ट्रॅव्हलिंग, आणि ट्रॅव्हलिंगचा आता जे परिणाम पेणमध्ये आहेत ते निष्क्रियतेचा झालेला आहे. पण ह्या गटांनी महिलांनी जे केलेलं आहे ते आजच्या परंपरेने कोणीच केलेलं नव्हतं. हा पहिला पाऊल आहे. तर ह्या पेणमधील जनतेने, सुज्ञ नागरिकांनी त्यांना सपोर्ट देऊन त्यांच्या मागे येऊन ह्या त्यांच्या मोर्चाला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. ओके. पेण सारख्या मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे थांबत नाही, लांबच्या पल्ल्याच्या थांबत नाही, पण लोक सुद्धा थांबत नाही, त्याबद्दल तुम्हाला काय अडचणी येतात? अडचणी आम्हाला लय लांब जायला लागतो त्याच्या मुला. आणि हा तुमच्यावर अन्याय होत नाही का? नाही होत. हा अन्याय आहे ना तुमच्यावर? आहे. बरं, या शनिवारी जो काही मोर्चा होणार आहे त्यात तुम्ही सहभागी होणार आहात? हो, होणार आहोत. मग या कॅमेरा समोर बोला, मी येणार आहे मोर्चाला, तुम्ही सुद्धा या. हो ना, हो येणार आहोत आम्ही. हो. तुम्ही कशा प्रकारच्या अडचणींना फेस करता इथे? तुम्हाला कशा प्रकारच्या अडचणी येतात? जाणे येण्याची नाही. कशी अडचण येतात? काय करावं लागतं तुम्हाला? काय नाही, आम्ही एसटीने जातो. हा, हो ना, याच्या मुलात बोलतो तुम्ही. बोला. मुंबई ते
हे पेन पासून आम्हाला रेल्वे पाहिजेच पाहिजे, नाही तर आमचा उपयोग काय, गरिबांचं नुकसान होते, मुलांचा शाळेचे नुकसान होते. कशा प्रकारचं नुकसान होतंय? शाळेसाठी अभ्यास नाही होत, प्रवासात वेळ जाते आणि अभ्यास नाही होत, गाड्या नाही मिळत, म्हणून आम्हाला ट्रेन पाहिजे. महागाई आहे, महागाई पण आहे आणि मुंबई ते पेन म्हणजे आमच्या पोरांना चांगलं होईल, शिक्षण मिळेल गरिबांच्या मुलांसाठी. बाबा माझ्या जर मिळलंच नाही मग उपयोग, आम्ही गरिबांची पोरं घरात राहतील. नोकरीला तर मिळते का नाही मिळते माझ्या जीवा, पण गरिबांची पोरं जर शिकली तर गरिबांचा उपयोग होईल माझ्या बाबा. विसा काय नाही, आम्हाला ट्रेन चालू व्हायलाच पाहिजे, एवढाच मी बोलते. बरं, आता 22 जुलैला जो आता शनिवारी जो काही मोर्चा होणार आहे त्याला तुम्ही येणार आहात ना? मग कॅमेऱ्यात बघून म्हणा मी येणार आहे, तुम्ही सुद्धा या. मी येणार आहे, तुम्ही पण यायला पाहिजे, सर्वही यायलाच पाहिजे आपल्या मुलांसाठी, मुलांच्या भवितव्यासाठी. बेस्ट बाईक. पेन सारख्या मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे थांबत नाहीत, त्यामुळे तुमचं काय मत, तुम्ही काय अडचणीला फेस करताय? अडचणी भरपूर आहेत, कारण की या पेणमधून भरपूर लोक ह्या रेल्वे नसल्यामुळे वाहतुकीची साधनं आडी अडचणीची होत आहे. त्यामुळे पेणमधून जो प्रॉपर पब्लिक आहे ते स्थलांतरित होण्याचे चिन्ह जास्त होत चाललेले आहेत. कारण की शैक्षणिक दृष्ट्या म्हणा किंवा नोकरीच्या दृष्टीने काही मुलं पनवेलसारख्या सिटीमध्ये फ्लॅट वगैरे मागायचे घेऊन आणि तिथे मागायचं भाडं भरून आज तिथे अस्तित्व करत आहे. त्यामुळे पेणमधलं व्यापारी दृष्टिकोन किंवा पुढील येणाऱ्या दृष्टीने स्थलांतरित हा खूप मोठा धोक्याचा इशारा आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या मुलांना इथून जे काही लोक जे प्रवास करतात त्यांनाही खूप अडचणीचं होते. एस टी ही वेळेवर लागत नाही, पनवेलवरून पण येताना खूप अडचणी होतात, तिथे गर्दीचं ठिकाण असते. आणि रेल्वे जर रेल्वेने सोय केली तर ही सर्वात महत्त्वाची बाब हे ठरेल की ह्या दृष्टीने पेणच्या लोकांना प्रवासाचा मार्ग सुकर आणि सोपा जाईल. आता 22 जुलैला जो काही मोर्चा होणार आहे तर तुम्ही सहभागी होणार आहात? हो, आम्ही सहभागी होणार आहोत. आणि जे काही या मोर्चाच्या संदर्भात जे काही प्रतिनिधी आहेत, जे मंडळ आहेत किंवा जे काही संस्था आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात असून आमच्याही काही युवक मंडळ आहेत, आमच्या समाजाचे वैश्य युवक मंडळातले काही आमचा समाज आहे तेही संपर्कात असून आणि आमचा समाजही त्यांच्या पाठीशी असून आम्ही त्या मोर्चात सहभागी होणार आहोत. पेण सारख्या मध्यवर्ती ठिकाणी इतक्या मोठ्या शहरात लोकल थांबत नाही, लांबच्या पल्ल्याच्या ट्रेन थांबत नाही, त्यामुळे जी काही प्रवाशांना अडचण होते याबद्दल काय म्हणाल तुम्ही? खरं सांगायचं बघा, तुमचा मुद्दा अत्यंत योग्य आहे. पेण मध्यवर्ती ठिकाण तर आहेच आहे आणि पेण पहिल्यापासूनच दुर्लक्षित केलं गेलेलं आहे. मे बी मी असं काय म्हणू शकत नाही, कारण राजकारण असू शकतो, काही असू, कुठलाही पार्ट असू शकतो, पण हे अत्यंत आता ही काळाची गरज आहे. कारण आता हे पेण एवढं सेंटर पॉईंट होते, विमानतळ होते, त्या दृष्टीने खरोखर या लोकांना विचार केला पाहिजे. फक्त माझं म्हणणं असं आहे की कुठल्याही गोष्टीला जे प्रत्येक वेळेला राजकारणात टच दिला जातो ते काही टच न देता खरंच प्रामाणिकपणे जर कोणाला तुम्हाला काही काम करायचं असेल ते खरं अत्यंत काळाची गरज आणि ही थांबा झालाच पाहिजे. हे दुर्लक्षित होता कामा नये, तर पुढे फार भोगायला लागणार या गोष्टी. पर्सनली तुम्हाला कशा प्रकारच्या अडचणी येतात रेल्वे नसल्यामुळे, रेल्वे लाईन्स नसल्यामुळे? रेल्वे लाईन नसल्यामुळे कसं होतं, उद्या आता माझं बेसिकली मी रत्नागिरी माझं जास्त जाणं येणं होतं, तर प्रत्येक वेळी उठून आम्हाला पनवेल जायला लागतं, रिझर्वेशन करायला लागतं. बरं, रिझर्वेशन करायचं म्हटलं की लवकरची गाडी असते की लवकरचे बस पकडा ते जा, ते आधी अडचण होतं. पण हे सगळं पेणला मिळालं तर पेण तर होईलच, पण पेणच्या आजूबाजू जेवढी गाव आहेत, अगदी इव्हन अलिबाग सारखं सुद्धा जे आहे शहर त्याला सुद्धा खूप सोयीचं आहे. इव्हन मी असं वैयक्तिक पेण करता म्हणणार नाही, हा मी माझा स्वार्थ ठेवणार नाही, पण पेणच्या आजूबाजू जेवढी गाव आहेत की जेवढं पर्टिक्युलर मराठी माणूस नाही पण जेवढे पब्लिक आहेत त्या सगळं जायला उतारायला अगदी कोकण असून दे, मुंबई असून दे, फार जवळ पडू शकेल. आणि येत्या 22 जुलैला शनिवारी जो काही मोर्चा होणार आहे या संदर्भात, या विरोधात, त्याबद्दल तुम्ही कसं सपोर्ट करता या मोर्चाला? सपोर्ट म्हणजे कसं माहिती का, मी पहिली गोष्ट सोबतच की याला कुठल्याही प्रकारचं राजकारण टच नको आहे, पण प्रत्येक वेळी राजकारण करून त्याच्यावर मतं मिळवणं हे याच्याने अत्यंत विरोधात आहे. आणि तुम्ही खरं सांगायचं म्हणजे खरं घ्या, आता मी माझं वैयक्तिक मत देतो, हे निव्वळ आपलं वाया जाऊ नये ह्याच्याकरता मी मत देतो, अत्यंत स्पष्ट होतो. मला कोणाची मी भीड बाळगत नाही, कारण मी कोणाकडनं पैसे घेत नाही काही घेत नाही, पण ह्याला कुठल्या प्रकारे राजकारण टच न व्हावा एवढीच माझं म्हणणं आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू, शुभ दिवस. ओम साई चालक संघटना म्हणजे 4 व्हीलरचे जे चालक आहेत हे सगळे आपल्या इथे कार्यकर्ते जमलेले आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत. पेण सारख्या मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे थांबत नाही, लांबच्या पल्ल्यात तर थांबतच नाहीतच, पण लोकल पण थांबत नाही, त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
पहिली गोष्ट म्हणजे इथे आता या 2-4 कंपनी आलेल्या आहेत, त्या हेतूने तर रेल्वे इथं थांबायला पाहिजे. कारण बरेचसे लोक असे आहे की बाहेरून कंपनी तिथं काम करतात आणि त्या लोकांना मुंबईला पनवेलला जायला भरपूर त्रास होतो. त्यामुळं मध्यवर्ती ठिकाणी पेण आहे आणि जिल्ह्याचे ठिकाण आहे. त्या जिल्ह्याच्या ठिकाणी थांबणं हे फार गोष्ट चांगली आहे आणि ते मान्य रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ते अर्जावून करायला पाहिजे. कारण ते आपले कोकणातले आहेत, कोकणातले असल्यामुळे त्यांनी ते या गोष्टीमध्ये प्रश्न घालायला पाहिजे आणि तसे मध्यवर्ती ठिकाणा सगळ्या गाड्यांना थांबा करायला पाहिजे. हा जो प्रकार होतोय पेण सारख्या मोठ्या शहरात, इतकं मोठं शहर आहे, मुंबईला पुढे नेणारी जी रेल्वे आहे ती थांबत नाही, हा अन्याय होत नाही का तुमच्यावर? तुम्हाला वाटत नाही अन्याय होतो? याला जबाबदार सर्वस्वी इथले असलेले पुढारीच आहेत, बाकी काय नाही. आणि जे आपले लोकांची इथल्या हे आहे प्रॉब्लेम कुठे आहे की दोन्ही ट्रॅक चालू असताना तुम्ही लाईन चालू का करत नाहीयेत? ठीक आहे लोकल करा ना तुम्ही, लांब गाड्यांच्या पल्ल्यात तर ठीक आहे, लोक ते बाहेर नाही, पण जे लोकल तर आहे ते चालू होऊ शकते. तुम्हाला सध्या तरी अडचण नाही की 2 ट्रॅक असल्यामुळे तुम्हाला ते चालू करायला काही प्रॉब्लेम नाही की गाड्या तुमच्या एका बाजूला कुठेतरी राहू शकतात. बऱ्याच स्टेशनला सगळ्या गाड्या आहेत आणि पेण ते पनवेलपर्यंत तरी ट्रॅक पूर्ण झालेले आहेत. त्याच्या पुढचं कल्पना नाही आहे, पण पेण ते पनवेलपर्यंत ट्रॅक पूर्ण झाले आहेत, त्यामुळे इथं लोकल तरी चालू करावी. आता 22 जुलैला जो काही मोर्चा निघणार आहे या विरोधात, त्याबद्दल तुम्ही सगळे सपोर्ट करणार आहातच? एकदा कॅमेऱ्यात सोबत म्हणाल का सगळे की आम्ही येणार आहोत, तुम्ही सुद्धा या? आम्ही पण येऊ, गरज आहे आणि ते व्हायला पाहिजे. विद्यार्थ्यांना पण त्रास आहे, रोजचे विद्यार्थी रोज प्रवास करतात, सेवा झाली तर नोकर वर्ग, विद्यार्थी वर्ग, चाकरमान्य लोक जे काय असतील त्यांना फार म्हणजे चांगलं होणार आहे. आणि त्याच्यासाठी हा 22 तारखेला मोर्चा आहे. या मोर्चामध्ये आम्हीच नाही, सर्व पेण तालुक्याचे लोकांनी पण तिथे सहभाग होऊन तिथे रेल्वेला दाखवायला पाहिजे की ह्या लोकांना फार अत्यंत गरज आहे शटलची आणि ती आपल्याला करणं भाग आहे. आणि माननीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ते अर्जावून ही गोष्ट करायला पाहिजे, कारण ते कोकणातले आहेत, कोकणातले मंत्री असल्यामुळे त्यांनी हा इथे आपल्याला पहिल्यांदा हे करायला पाहिजे, प्रश्न मार्गी लावला पाहिजे. तर अशा प्रकारे पेणकरांची ही जी पेण आहे ही आपण ऐकली आहे आता सगळ्यांनीच. तर यावरती मोर्चातून नक्कीच काहीतरी सोल्युशन निघणार आहे. तर कॅमेरामन सुदाम हडपे सोबत मी आदिल शेख, धन्यवाद. पेणच्या सिनेमा थिएटरमध्ये आपण आलेलो आहोत. पेण सारख्या मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे थांबत नाही, लांबच्या पल्ल्याचं थांबत नाहीच, पण लोक सुद्धा थांबत नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, पहिल्या मला म्हणायचं की रायगड जिल्ह्यातली लोक आहेत ती कायम रेल्वेपासून वंचितच आहेत. तर माझी एक अशी मागणी आहे की अलिबाग ते पनवेल अशी एक ट्रेन सुरू व्हायला पाहिजे प्रायोरिटी लेवलवर, कारण अलिबागवरनं बरीच लोक जाणारे आहेत मुंबईमध्ये, तसेच पेणमधली सकाळपासून नोकरी जाणारे लोक आहेत. तर हे तर व्हायलाच पाहिजे, काय झालं तरी साधारणतः ॲटलिस्ट 2 तासांनी एक लोकल व्हावी अशी माझी विनंती आहे, काय झालं तरी. आणि सर आता जो काही 22 तारखेला जो काही मोर्चा आहे त्यात तुम्ही कसे सहभागी होता? मी स्वतः जाणार आहे त्यांच्याबरोबर आणि माझे सहकारी इथे कर्मचारी जे आहेत त्यांना पण असं वाटतं की आपण त्या मोर्चाला पाठिंबा द्यायलाच पाहिजे, काय झालं तरी. मग सर्वांनी सहभागी व्हा असं मी सगळ्यांना आवाहन करतोय की जेणेकरून हे काम व्हायलाच पाहिजे, काय झालं तरी. आणि तनिष्का ग्रुपला माझ्याकडून शुभेच्छा आणि एक चांगलं काम करत आहेत त्यांचं. पेणच्या एका हार्डवेअरच्या दुकानामध्ये आपण आहोत आणि इथे आपल्यासोबत आहेत, तुमचं नाव? रोशन रमेश निमरे. तुम्ही पेणमध्ये किती वर्षापासून राहता? मी जन्मताच पेणचाच नागरिक आहे. सर तुम्हाला माहित असेल पेणची एक खूप मोठी पेण आहे जी रेल्वे जी नावाची गोष्ट आहे, जी मुंबईला पुढे नेते, पण पेणला अजून पुढे घेऊन जाऊ शकली नाही कारण की ती थांबत नाही इथे. त्याबद्दल तुमचं काय मत? आता इथे तर मूळ म्हणजे लोकल सेवा सुरू झाली पाहिजे असं माझं हे आहे, कारण इथला जो विद्यार्थी वर्ग आहे आणि जो नोकरदार वर्ग आहे तो मूळचा इथला जर हे कमी पडत असेल तर मुंबईकडे नोकरीसाठी जातो आणि विद्यार्थी वर्ग हा शिक्षणासाठी नोकरीकडे जातो. तर त्यांना यायला कमीत कमी रात्रीचे 12 ते 12:30 वाजतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, कारण माझी बहीणच मुंबईला शिकत असल्यामुळे तिला यायला 12:30 ते 1 वाजतो आणि मी स्वतः तिला घ्यायला रेल्वे इथे जातो, रामोडी स्टेशनला जातो. तर एवढी ती लेट आपली हे होते एसटी होते. तर एसटीची काही हे तर सोय नसल्यामुळे रेल्वे होणे गरजेचेच आहे. हो, हा अन्यायच आहे. आणि सुरेश प्रभू हे मूळचे कोकणातले असून सुद्धा या रायगडला ते रेल्वे देऊ शकत नाहीत. हा एक मूळचा दुःखदायक
एक हे आहे. आणि जो आता काही मोर्चा होणार आहे 22 जुलैला, या मोर्चात तुम्ही कसे सहभागी होणार आहात? मी तर म्हणेन की बहुसंख्येने मी माझ्या बरोबरचे जे हे आहेत, माझे फ्रेंड सर्कल आहे किंवा माझे जे मित्रमैत्रिणी आहेत ज्यांना मुंबईला नोकरी करावी लागते आणि रोजचा ये-जा करावा लागतो, त्यांना बरोबर घेऊन मी त्यांची हे करणारच, त्यांची जनजागृती मी शेवटी करणारच. कारण ही रेल्वे चालू झाली तर आज याचा फायदा मला न होता अप्रत्यक्षरित्या सगळ्यांना होणार आहे, त्यांच्या नागरिकांना होणार आहे, ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. तर ती चालू झाली पाहिजे, हा माझा पहिलाच हे आहे, प्रामाणिक मत आहे, एकदम प्रामाणिक मत आहे. धन्यवाद सर. थँक्यू. अडचण म्हणजे पनवेलवरून पेणला याला एस टीची काही सोय नसते, त्या डायरेक्ट गाड्या अलिबाग केल्या नॉन स्टॉप वगैरे, त्यामुळे त्याची बरोबर सोय होत नाही. दुसरी गोष्ट रेल्वे इथे थांबायला पाहिजे, आमचे पहिला मुद्दा आहे. आणि ते थांबणे गरजेचे आहे, असं सर्वच गाड्या थांबायला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट पेनचा, आता पेन मोठी सिटी आहे, त्या मानाने ते थांबायलाच पाहिजे ती गोष्ट. बाकी आमच्या काय समस्या आम्ही सहभागी त्या मोर्चामध्ये सामील होऊन करू शकतो सहभागी. हा, मी मोर्चाला सहभागी होणार आहे. तुम्ही सुद्धा सर्वांनी व्हायचं. तुम्ही सुद्धा नाही, सर्वांनी व्हायला पाहिजे. सांगायचं म्हटलं की पेण हे गणपतीचे माहेरघर आहे आणि जे काही तनिष्का स्नेहबंध गट ग्रुपने हे हाती जे काही कार्य घेतलेले आहे ते खरोखरच यापुढे आधी मला तर काय दिसून आलं नाही कोणी असं काय केलं आहे. पेणमध्ये पेण हे रायगडचे पेण हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या इथे व्यापारी वर्ग, नोकरदार वर्ग तसेच विद्यार्थी वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहेत. तरी या सर्वांना रेल्वे ही अत्यंत काळाची गरज आहे. कारण की एस टीचा प्रवास जे आपण करतो पेणवरून जाताना किंवा पनवेलवरून येताना जी गर्दी महिला वर्ग असतो, की जो होणारा त्रास आहे तो खूपच आहे. म्हणून रेल्वे ही चालू व्हायलाच पाहिजे. मी तर म्हणून एक अर्ध्या तासांनी रेल्वे सोय व्हायला पाहिजे. परिवहन खात्याकडून केला होता, पण परिवहन खात्याने शेवटी त्याला केराची टोपली दाखवली. जसा तुमचा अलिबाग वाशी जशी सेवा सुरू आहे तशी पेण ते वाशी अशी सेवा सुरू व्हावी अशी आम्ही ती एक म्हणजे पोटे साहेबांनी एक कळकळीची विनंती केली होती, पण ती नाही झाली. आणि रेल्वे सेवा कशी, रेल्वे सेवा पाहिजेच. कारण जी विद्यार्थिनी आहेत, मेन विद्यार्थिनींचा मुद्दा आहे. विद्यार्थिनी ज्या येतात त्या ॲक्च्युली वाशीला शिकायला आहेत. वाशीला शिकायला असल्यामुळे ह्याचा बसगाड्यांचा काही टाईम टेबल नसतो. आणि पनवेलवरून डायरेक्ट अलिबागला आहेत गाड्या, पण पेणला त्या थांबत नाही आहेत. पेणला रेल्वे स्टेशनला थांबतात आणि त्या पण तासातासांनी, दीड तासांनी, 2-2 तासांनी अशा आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या जेव्हा पनवेलला येणार, त्या जेव्हा कोकणात जाणार त्यावेळेस त्या पेणचे प्रवासी त्याच्यात चढतात. ते ॲक्च्युली आधीच ते पेणचे हे भरलेले असतात, कुठले कोकणातले प्रवासी आधीच भरलेले असतात. त्याच्यामुळे पेणच्या ज्या प्रवासी चढतात, ज्या ॲक्च्युली लेडीज विद्यार्थिनी, त्यांना मग उभं राहून तसा प्रवास करायला लागतो. आणि तो ॲक्च्युली किती घृणास्पद आहे हे आपण आपल्या अनुभवावरून सांगतो, बरोबर आहे ना. आता मी का अनुभवतो, कारण माझी बहीणच स्वतः येते, त्याच्यामुळे मला ते समजते काय त्याला फील होत असेल. म्हणजे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल, अभ्यासात पण ध्यान वाचेल आणि विद्यार्थ्यांचा मेन वेळ वाचेल. आपले विद्यार्थी लवकरात लवकर घरी येतील, कारण शेवटी पाल्यांना त्यांची चिंता असते का बाबा आपला मुलगा कधी घरी येतो, आपली मुलगी कधी लवकर घरी येते. जर लोकल सेवा शटल झाली का बाबा मी रेल्वेमध्ये बसलोय एवढं बोलल्यावर बाबा ते स्टेशनला आणायला जाऊ शकतील, बरोबर आहे ना. म्हणजे घरच्यांची काळजी मिटेल. हा एक त्यातून एक दृष्टिकोन आहे, दूरदृष्टिकोन हा त्यातून आहे. आणि त्यातलं त्यात आता समजा पनवेलला यायचं असेल किंवा तुम्हाला पुढे मुंबईला जावं लागतं, तर इथून पनवेलला स्टेशन असून पनवेलला जाऊन मग बसायचं किंवा पनवेलला जाऊन उतरून, इथून जर पनवेलला आपल्याला जायचं असेल तर पनवेलला पहिले बस स्टँडवर उतरावं लागतं. तिथून मग 10 मिनिटं चालत जाऊन मग रेल्वे स्टेशनला जावं लागतं. रेल्वे स्टेशनला गेलं तरी पण ते तिकीट घराच्या इथं 5 मिनिटं 10 मिनिटं तिथं जातात. म्हणजे 1 तास तुमचा कम्प्लिटली पनवेल इथून उतरल्यावर 1 तास तो जातो. इथून जर लोकल सेवा डायरेक्ट सुरू झाली तर
आम्हाला इथं बसल्यावर डायरेक्ट 1 तासात आम्ही डायरेक्ट आमच्या ठिकाणावर जाऊ जिथे जायचं आहे तिथं. याने काय होईल, जो कोणी ज्याचे कोण नातेवाईक दवाखान्यात असतील, ज्याचे कोण पेशंट असतील, का बाबा 1 तासात मी तिथं पोचतोय. जर अति तत्पर जर जायचं असेल तर रेल्वे सेवा ही आम्हाला इमर्जन्सी चांगली पडते. आता डबल ट्रॅकचं काम पूर्ण झालं. हो, डबल ट्रॅकचं काम पूर्ण झालंय, परंतु ते सांगतात की ओव्हरहेडचं वायरचं काम झालेलं नाही. म्हणजे हे फक्त उडवाउडीची उत्तर देतात. पण यांना काय एकत्रित आल्याशिवाय, संघटित झाल्याशिवाय यांचं काही पुढे चालणारच नाही. आणि म्हणायला गेलं पेनची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, खूप मोठ्या प्रमाणात. आणि आता ह्या 2 वर्षात पेनचं पॉप्युलेशन इतकं वाढलेलं आहे की आज कानाकोपऱ्यात जागा राहिलेली नाही, इतकं पेनचं पॉप्युलेशन आहे. आणि त्या सगळ्यात जास्त म्हणजे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, बाहेरून आलेले लोक, इंडस्ट्रियल एरिया इथं मोठा आहे, त्या इथले जे लोक आहेत त्यांना मुंबईला ये जा करावं लागतं. अर्धे हे कंपनीतले अर्धे कामगार हे इथं आहेत, बांद्रा कुर्ल्याला या कामाला आहेत त्या हेतले एम्प्लॉईज. त्याच्यामुळे त्यांना ये जा करावं लागतं. त्यांना काही तिथं कुठली सेपरेट बस जात नाही, बरोबर आहे ना. विद्यार्थ्यांसाठी काय कुठली सेपरेट बस जात नाही, नोकरदारांसाठी काय कुठली इथून सेपरेट बस जात नाही. त्यांना एस टीवरच अवलंबून राहावं लागतं. आणि महामंडळाचा कारभार एकदम गलत्याना कारभार आहे. मग वाटच पाहिजे ना, एस टीनेच जाईन ही स्लोगन अगदी चुकीची आहे हल्लीच्या काळात बघायला गेलं तर. म्हणजे तुमच्या हक्काची टायमानुसार टायमानुसार जर चालायचं असेल तर आम्हाला फक्त ट्रेनचाच एक पर्याय आहे बस. आता तिकीट तुम्ही बघायला गेलात तर एस टीचा हा रेल्वेपेक्षा दुप्पट आहे. आणि त्या रेल्वेचा म्हणजे एस टीचा जर तुम्ही तिकीट काढायला गेलात तर त्याच्यामध्ये थोडीशी गफलत होती ती, बरोबर आहे ना. हा खूप खर्चिक आहे. आणि रोजच्या ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी पास सेवा आहे, पण ती पास सेवा पण थोडीशी खर्चिक आहे. तशी लोकल सेवा जर चालू झाली तर लोकल सेवा चालू झाल्यामुळे ते 20 रुपयात येऊन जाऊन माणूस हे करू शकतो, बरोबर आहे ना. म्हणजे 300 रुपयात माणूस महिन्याला विद्यार्थी ये जा करून आपलं शिक्षण करू शकतो. आणि गोरगरिबांना जरी शिक्षण घ्यायचं झालं तरी ते मुंबईकडे जाऊ शकतात जर लोकल सेवा सुरू झाली तर. आणि मेन काय माहिती आहे का, सुरेश प्रभू हे आपले देशाचे जे रेल्वे मंत्री आहेत ते जर आपल्या कोकणातले आहेत, जर कोकणाचा विकास करायचा असेल तर त्यांनी ही सेवा चालूच केली पाहिजे. आणि पेण हा सेंटर प्लेस आहे रायगड जिल्ह्यामधला, त्याला तर कितीतरी कनेक्टेड सिटी आहेत, रोहा आहे, पनवेल आहे. आणि मी तर म्हणतो पनवेलपेक्षा पेणला जर जंक्शन केलं असतं तर ते भारी पडलं असतं, ते बरोबर झालं असतं. पण तसं ते झालं नाही. पण ते आम्ही म्हणत नाही का इथं जंक्शनच करा, पण एक लोकल सेवा तर चालू करा जेणेकरून आजूबाजूच्या शहरांना, खेड्यांना त्याचा फायदा होईल. हीच आमची मागणी आहे, बाकी काही नाही. आणि ते तुम्ही तनिष्कांनी जे हाती घेतलेत उपक्रम ते एकदम योग्य आहे. तर शनिवारी जे आंदोलन होतं ते तनिष्काने ऑर्गनाईज करून सगळ्या लोकांना एकत्रित आणून त्यांच्या मागण्यांसाठी जो लढा देत आहे की ते लोकल जास्तीत जास्त लोकल थांबाव्यात आणि या प्रवाशांची जी गैरसोय होते ती पूर्ववृत्ती होऊ नये, त्याचा वेळ वाचावा, कमी खर्च त्यांना प्रवासाचे साधन उपलब्ध व्हावं, हा तुमचा अधिकार आहे. तर या अधिकारांसाठी जे आंदोलन शनिवारी होते तर त्यांच्यात तुम्ही कशा प्रकारे सहभाग घेता? आता मी स्वतःहून तर येणार आहे, प्लस माझ्या ज्या फ्रेंड सर्कल आहे, माझे जे इतर व्यापारी जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांना पण मी हे सांगणारच का बाबा असं असं आहे, हे केल्याने आपला असं असं फायदा होतोय. तर मग आपण आपल्या ह्याच्यासाठी हक्कासाठी का नाही लढा देऊ, बरोबर आहे ना. आज इतर राज्य जर भांडतायत त्यांच्या हक्कासाठी तर आम्ही फक्त एक लोकल सेवाच मागतोय. धन्यवाद. बोला डायरेक्टली. पेणला एक्सप्रेस गाड्यांना थांबा दिला गेला पाहिजे या बाबतीत तर काही दुमतच नाही. कारण पेण आता नवीन एक विकसित होणारं शहर आहे, त्याच्यामुळे एक्सप्रेस गाड्या आणि हॉलिडे स्पेशल गाड्यांना तर थांबा मिळायलाच हवा. त्याचबरोबर पेणमधून मुंबईला नोकरीसाठी जाणाराही क्राऊड खूप मोठा आहे, ज्यांना रोज पनवेलपर्यंत एस टीने प्रवास करायला लागतो आणि त्याच्यानंतर त्यांना पुढे जाण्यासाठी पुढच्या प्रवासासाठी ट्रेन मिळतात. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा एक जर इथे शटल सेवा पेण पनवेल किंवा इतर जर सेवा मिळतील, ते CST पर्यंत जरी रेल्वेची सेवा मिळाली तर त्यांना ते फारच सोयीचं होणार आहे. त्यामुळे तुम्हाला पर्सनली काय अनुभव आला का त्या प्रकाराचा, म्हणजे ट्रेन नसल्याचा? हो,
ट्रेन नसल्या कारणाने आम्हाला दरवेळेला जेव्हा मुंबईला जायचं असतं हायकोर्टामध्ये कामासाठी म्हणा किंवा इतर कुठल्या कामांसाठी म्हणा, तेव्हा प्रचंड हाल होतात. पेणहून पनवेलपर्यंत बसने जाताना पण मध्ये ट्रॅफिक लागतो, त्या ट्रॅफिकमध्ये अडका, म्हणजे जिथे पोचायचे तिथे कधीच वेळेवर पोचता येत नाही. म्हणजे 2-2 तास आधी निघून, म्हणजे ठरवलेल्या वेळेच्या 2-3 तास आधी निघून सुद्धा वेळेवरती पोचता येत नाही बऱ्याच वेळेला. आणि या मोर्चाबद्दल काय सांगाल तुम्ही, तुमचा सहभाग कसा आहे? हो, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करणार, कारण मला स्वतःलाही खूप मनापासून इच्छा आहे. कारण पेणमधून मी स्वतःही बऱ्याच वेळेला मुंबईला जात असते, त्यामुळे मलाही इथनं जर ट्रेन मिळाल्या किंवा एक्सप्रेस गाड्यांना थांबा असेल तर खूपच चांगली गोष्ट होणार आहे. धन्यवाद मॅडम. आपल्या इथे लोकल सेवा नाही आहे. आपल्या इथे लोकल सेवा नाही आहेत. आपल्या इथे लोकल आली पाहिजे. आपल्या इकडे एक्सप्रेस गाड्या धावल्या पाहिजेत. पेणमधून दुसऱ्या ठिकाणी जायला ट्रेन आल्या पाहिजेत, एक्सप्रेस ट्रेन आल्या पाहिजेत. 22 तारखेला मी मोर्चाला येणार आहे. तुम्ही पण सामील हो मोर्चामध्ये. पेन जैसे शहर में, इतने बड़े शहर में लोकल्स ट्रेन रुकती नहीं है, तो इसका आपको क्या हाल आप ये करते हो? आपने कितना ये हुआ है? एक्चुअली ये हमारा जो ट्रेन है एक्चुअली छोटा मोटा देखने से लगता है, लेकिन ये छोटा मोटा है ही नहीं. अभी काफ़ी साइड में अभी MRTC है, बहुत आगे जाके बहुत पॉपुलरिटी बहुत बढ़ने वाला है, बहुत ही होने वाला है, आगे जाके मतलब फेमस होने वाला है. तो इसके लिए मेरा हिसाब से ट्रेन का जो रेलवे स्टेशन के उसका हम लोग जब कंपनी में कोई इधर का जब लड़का बच्चा कंपनी में जाता है तो उन लोगों को जाने यहाँ से पनवेल में जाने के लिए भाई यहाँ पे BT मुंबई में जाने के लिए बहुत दिक्कत होता है. तो मेरा हिसाब से यहाँ पे रेलवे का उन्नयन होना चाहिए. और अभी ये जो मोर्चा होने वाला है 22 तारीख को, तो वहाँ पे आप आओगे? हाँ, मैं आएंगे, जरूर आएंगे. और आप अकेले मत आना, आप बहुत लोगों को लेकर. ठीक है, मैं आपको जितना भी मैं कोशिश करेंगे, जितना भी मेरा साथी हो सके उतना भी लेके मैं आ जाएंगे. अवश्य जरूर. ओके, थँक्यू. ओके. तर पेण सारख्या इतक्या मोठ्या शहरात तुम्ही राहतात सगळे, तुम्ही खूप वर्षापासून राहता इथे, पण तुम्हाला एक अडचण जाणवली कधी? लोकल्स नाही तुमच्या इथे एक्सप्रेस पोहोचू शकत नाही आमच्या, तर याबद्दल तुमचे कसे हाल झालेत सांगा आम्हाला. त्यामुळे कॉलेज जायला खूप त्रास होतो आणि त्यामुळे लेट होतो. आणि पावसात बसेस कसे प्रॉब्लेम्स होतात, लवकर पोहोचत नाही आपण कॉलेजला, त्यामुळे एक्झामच्या वेळेस खूप प्रॉब्लेम होतो. आणि फक्त पावसाळ्यात एक्झाम मध्येच की असं इतर वेळेला पण कधी काय? अशा वेळेसला पण होतो. आता या 22 तारखेला शनिवारी मोर्चा आहे या विरोधात, तर तुम्ही सगळे सामील व्हाल का? हो. पण मग कशा प्रकारे सामील व्हाल? तुम्ही एकटेच याल की फक्त आजूबाजूंच्यांना पण सांगू, समजावून त्यांच्या समस्या? तुम्ही समजून काय सांगाल ते सांगा. मी रोहायला प्रवास करायचो पहिले, तर पेणचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की आपल्या कोकणात जाणाऱ्या भरपूर गाड्या आहेत एक्सप्रेस, त्या पेणमध्ये थांबू शकत नाहीत, कारण की त्यांना ॲक्च्युली थांबायला पाहिजेत, कारण की पेणपासून सगळ्या गोष्टी जवळ आहेत. पेण तुम्ही म्हणाल तर अलिबाग म्हणा, खोपोली म्हणा, नागोठणा, ह्या प्रत्येक ठिकाणाला कनेक्टेड करणारा हा पेण आहे. त्याच्यामुळे इतक्या गाड्या ह्या थांबल्या पाहिजेत. पण एवढ्या वेळा आम्ही स्वाक्षरी करून सुद्धा एक मोहीम चालवलेली की आम्ही दरवेळेला आम्ही तिथे जायचो, पण त्याच्याने सुद्धा आजपर्यंत काही झालेलं नाही आहे. पण हा जो आता तनिष्काने जो उपक्रम चालू केलेला आहे, जो आता 22 तारखेला करणार आहेत, तो खूप म्हणजे नावजण्याजोगा आहे आणि एवढा मोठा प्रकार कधी कोणी केलेला नव्हता. त्यांचा म्हणजे आमचा त्यांना सगळ्यांचा खूप मोठा पाठिंबा असेल. धन्यवाद. थँक्यू. पेण सारख्या इतक्या मध्यवर्ती ठिकाणी आपल्यापर्यंत लोकल पोहोचते पण आपल्यापर्यंत थांबत नाही. मुंबईसारखं शहर आज ट्रेनमुळे इतकं वाहतोय, इतकं पुढे जातोय, पण पेण सारख्या शहरावरती दुर्लक्ष झालं. याबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुमचे काय काय हाल झाले आतापर्यंत? जर पेण म्हटलं तर पेण हे रायगड जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे. पेण खरं तर सगळ्या बाजूने इथे जोडलेलं आहे, पण रेल्वेची सुविधा इथे नसल्यामुळे तिकिटाची सुविधा नाही किंवा रिझर्वेशनची सुविधा नाही किंवा लोकल थांबत नाहीत किंवा इतर ज्या फास्ट गाड्या जातात त्या कोणत्याही गाड्या इथे थांबत नाहीत. वास्तविक इथे रायगड जिल्ह्यामध्ये पेण तालुका जर म्हणता, पेण, अलिबाग, कर्जत, खालापूर इकडची बरीचशी लोक इकडच्या बाजूला येतात आणि इथून पुढे जाऊ इच्छितात, पण इथे कोणत्याही गाड्या थांबत नसल्यामुळे लोकांचे फारच हाल होतात, फार कुचंबना होते. आणि पेणमध्ये गर्दी एवढी आहे
की ट्रेननी प्रवास फार सुकर होईल, पण ट्रेन थांबत नसल्यामुळे थांबा नसल्या कारणाने प्रवाशांचे फार हाल होतात. तर आता जो मोर्चा आता होणार आहे, या सगळ्या गोष्टींना विरोध होणार आहे, यात तुम्ही सहभाग घेणार आहात आणि कशा प्रकारे घेणार आहात हे सांगा आम्हाला. हे जनतेच्या सोयीसाठी जर काम आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यायला पाहिजे. कारण जर प्रवाशांच्या जर असुविधा होत असतील, कारण पेणमध्ये बघितलं तर पेणमध्ये एस टी स्टँडची परिस्थिती काय आहे. स्टँडवर एवढी गर्दी असते, पनवेलला एवढी गर्दी असते, पण त्यांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत आणि मग एस टी नसल्यामुळे फार प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे जर रेल्वे वाहतूक सुरू झाली तर प्रवाशांचे हाल वाचणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाने याच्यात सहभागी व्हायला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. मी स्वतः सहभागी होईल. धन्यवाद. खूप वाईट वाटतं मला. आणि त्याबद्दल सांगा, तो अनुभव सांग, कसे अनुभव आले तुला या ट्रेन? अनुभव म्हणजे मी जेव्हा जायचं पनवेलला वगैरे किंवा मुंबईला कधी फेरी झाली, रिलेटिव्ह वगैरे कधी जाणं येणं झालं तर मी म्हणजे पनवेल पण द्यायला मला अवेलेबल लोकल असायचंच. नंतर तिकडून मग पेणसाठी यायला गाड्यांचा प्रॉब्लेम असायचा. कधी बस नव्हतं भेटत, कधी काय म्हणजे बहुतेक प्रॉब्लेम फेस करायला लागत होता. तर त्यासाठी म्हणजे लोकल चालू व्हावे हे महत्वाचं आहे. त्यासाठी आपण ते 22 जानेवारीला करणार आहोत. साठी माझ्यामध्ये सगळ्या म्हणजे पेणमधल्या जनतेने सामील व्हावं आणि पेण तालुक्यातल्या जनतेने सामील व्हावं. पेण तालुक्यातलं म्हणजे आपल्याकडे भरपूर गाव आहेत, वाशी, वडाव, तिकडचा पट्टा आहे, इकडे दादर साईड आहे, रावे साईड आहे, सगळ्यांनी सहभागी व्हावं. एकदा फक्त कॅमेऱ्यात बघून म्हण, मी येणार आहे, तुम्ही पण या. मी येणार आहे, तुम्ही पण या. पेण CST अशी एक लोकल व्हायला पाहिजे किंवा हॉलिडे ट्रेन, एक्सप्रेस ट्रेन आपल्याकडे थांबायला पाहिजे असा आपला एक प्रयत्न आहे. तर त्या प्रयत्नांबद्दल आपण करावा किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? पेण ते पनवेल ही व्हायलाच पाहिजे, कारण की ST स्टँडवर पण खूप गर्दी होते आणि प्रवाशांना खूप त्रास होतो, म्हणजे खूप हाल होतात प्रवाशांचे. आणि पावसाच्या सीझनमध्ये तर खूपच हाल होतात. त्यामुळे रेल्वे सेवा पेण ते पनवेल ही रेल्वे सेवा होणे गरजेचंच आहे. आणि तसेच ज्या एक्सप्रेस जातात फास्ट, त्या पण काही 2-3 तरी थांबायला पाहिजेत. जे लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या इथे अजिबात थांबत नाही, त्यामुळे खूप गैरसोय होते. म्हणजे पनवेलला जावं लागतं, कल्याणला जावं लागतं. त्यासाठी इथे पेणलाच आपला एक स्टॉप व्हायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ही लवकरात लवकर ही सेवा चालू व्हायला पाहिजे पावसाच्या याच्यात. दुसरं असं की 22 मार्चच्या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी 22 जुलैच्या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं का? हो, सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे, कारण की जर आपला सगळ्यांचा पाठिंबा राहिला तरच आपली ही जी मागणी आहे ती पूर्ण होण्यास मदत होईल. आणि सर्वांनी ह्या मोर्चाला सहभागी व्हावं असं माझं पण मत आहे आणि मी पण ह्या मोर्चात सहभागी होईल. थँक्यू. खूप छान. तुम्ही तर तुम्हाला एक अडचण भासते का की मुंबई सारखं शहर इतकं पुढे चाललंय रेल्वेच्या बळावरती, पण आपल्या पेण सारख्या शहरात रेल्वे थांबत नाही, लोकल थांबत नाही, त्याने तुमच्या सोबत काय अडचणी निर्माण होतात? बससाठी थोडा प्रॉब्लेम आहे, कारण बसला गर्दी असते भरपूर. त्यामुळे ट्रेनचा प्रवास आहे तो सोयीस्कर असतो आणि ट्रेन जलद असते, त्यामुळे प्रवासाला थोडं सोपं असतं. तुला काय वाटतं? काही तुम्हाला झालेले हाल सांगा. आता आम्हाला पनवेल वगैरे ठिकाणी जर कॉलेजला जायचं असेल तर आम्हाला पेणमध्ये आज जलद गाड्या थांबत नाही, त्यासाठी आम्हाला बसने परत प्रवास करायला लागतो. आणि म्हणून आमचं असं आहे की ते गाड्या थांबायला पाहिजे लांब पल्ल्याच्या. आता 22 तारखेला जो मोर्चा होणार आहे त्यात तुम्ही सहभागी होणार आहात दोघी जणी? हां, हो. का व्हायचा सहभागी? सगळ्यांनी सहभाग का घेतला पाहिजे? मागण्या कदाचित पूर्ण होतील. ओके, धन्यवाद. पेण सारख्या एवढ्या मोठ्या शहरात तुम्ही आता इथे शिकतात, पण तुम्हाला या पलीकडे या बाहेरही जावं लागतं, तर तुम्हाला ट्रेनची व्यवस्था नाही आहे तुमच्या गावात, तुमच्या शहरात गाव नाही, शहरात ट्रेन थांबत नाही, याबद्दल तुम्हाला कसे हाल झाले, तुम्ही कसं सहन केलं हे सगळं, आणि तुम्हाला काय वाटतं काय झालं पाहिजे? तुम्ही पण बोला. हां, 12th नंतर आता मला पण पनवेलला जायचं, सो ट्रेनचं सोय झाली पाहिजे, कारण इथनं आम्हाला अपडाऊन करायला बसने तरी नाही, ट्रॅफिकमुळे जमत नाही, बट ट्रेन झालीच पाहिजे. तुझं काय अनुभव आहे? ट्रेनच्या मुले म्हणजे जरा बरं वाटतं की यायला जायला आणि लवकर पण येऊ शकतात माणसं ट्रेन मुले, आणि ट्रेन म्हणजे गरजेचं असायला पाहिजे. ST मुले कोण माणसं लेट पण होऊ शकते, ST लेट पण असते, टायमिंगवर पण असते, पण ट्रेन टायमिंगवर असते. लवकर येऊ शकतो. हां. थँक्यू.
बरं, तुम्ही अगदी आधीपासून पेणमध्ये राहतात. ओके. पेण सारख्या एवढ्या मध्यवर्ती शहरात, एवढ्या मोठ्या शहरात ट्रेन लोकल्स थांबत नाहीत, त्याबद्दल तुमचे कसे हाल झाले? तुम्हाला काही याचे काही चटके बसतात की काय? मत नाही येत, पण खूप त्रास होतो खूप अपडाऊन करायला, आणि बसने आम्हाला परवडत नाही. आणि ट्रेन असली कशी म्हणजे इथून आम्हाला पनवेलला जायला लागतं, पण पनवेलवरून मला मुंबईला हार्बरला जायला लागतं. तुमचा एखादा वाईट अनुभव आहे का याबद्दल काही, की तुम्हाला ट्रेनने जावं लागणार होतं पण तुमच्याकडे ट्रेनची व्यवस्था नाही, काही झालं होतं कधी? बरं, अनुभव तर सांगा, काय होतं तुम्हाला? हां, ट्रेनचा टायमिंग खूप लेट असतो, कधी येते कधी क्रॉसिंग लेट होते, खूप उशीरही लागतो. आताच्या पावसाच्या सीझनमध्ये पण जरी 15-20 मिनिटं जरी लेटच येते ट्रेन. टाइमवर आली पाहिजे हो, म्हणजे ट्रेन सकाळी शाळा कामाला लोक, जॉबला जाणारे लोक, मुंबई सीएसटीला जाणारी ट्रेन पण आपली तर पाहिजेच. लोकल ट्रेन पाहिजेच आपल्या इथे. लोकल ट्रेन झालीच पाहिजे. बरं, सगळं काय असं झालं पाहिजे, सगळं काय व्हायला हवं असं जेव्हा आपण बोलतो, तर आपल्याला सामील होणं गरजेचं आहे या मोर्चामध्ये. या गोष्टीला विरोध करणार आहोत आपण 22 जुलै म्हणजे या शनिवारी. तर तुम्ही सगळे जमणार आहात की नाही? हो, नक्की. तर तुम्ही एक सोबत म्हणायचंय, आम्ही कॅमेऱ्यात बघून आम्ही येणार आहोत, तुम्ही देखील या. मी 1 2 3 म्हटलं की म्हणा, 1 2 3. पेण सारख्या मोठ्या शहरात रेल्वे लोकल थांबत नाही, याबद्दल आपलं मत व्यक्त करणार आहेत आपल्या या सगळ्या कॉलेजच्या मैत्रिणी. तर तुम्हाला काय वाटतं? आपल्या इथे खूप ट्रेनचा उपयोग होणार आहे. तुमचे अनुभव शेअर करा, काय तुमचं? आम्हाला वाटतं हवी चालू. आणि 22 तारखेच्या मोर्चाला आम्ही पण सहभागी होणार आहोत. शहरात, इतक्या मोठ्या शहरात रेल्वे थांबत नाही, लोकल थांबत नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय अनुभव आहे? नाही, अत्यंत वाईट गोष्ट आहे खरं सांगायला गेलं तर. ॲक्च्युली जे जेंट्स लोक ही जे कामाला जातात, रात्री लेट येतात. ॲक्च्युली माझे मिस्टर मेडिकल रिप्रेझेंटमध्ये कामाला आहेत. आज माणगाव साईडला जाणारे म्हणजे घरी येताना पण आपल्याला चिंता लागते की आज येणार का नाही. मी म्हणते पेण शहरमध्ये आज एवढी सुधारणा झाली, तर ही गोष्ट का नाही आहे म्हणून. प्रत्येक ठिकाणी आहे ट्रेन थांबतात, पण पेणमध्ये का नाही थांबत? माझ्या मते जे तुम्ही काम करतायत ना, ते अत्यंत खूप महत्त्वाचं काम करतात. आज हे मेडिकल रिप्रेझेंटवाले एवढं वन भटकतात, महाड असो कामं करतात, पण ट्रेन जर वेळेवर नाही आली तर ते घरी वेळेवर येत नाही. त्यांना आम्हाला धाकधूक लागलेली असते की आज माणूस घरी येईल का नाही. आज जर या ट्रेन जर महत्वाच्या जर या ठिकाणी थांबल्या ना, तर अत्यंत मी सांगते ना, महिलांपासून सगळ्यांना आज ही खुश खबर आहे की पेणमध्ये तुम्ही जो हे आंदोलन करताय पेण सारख्या शहरामध्ये खरी तर रेल्वे सुविधा पाहिजे, म्हणजे येण्या जाण्यासाठी भरपूर प्रॉब्लेम आहेत. अजून तर रोडचं आपलं काम झालेलं नाहीये, तर येण्यासाठी भरपूर टाइम वेट जातोय नोकरदारांना. या मोर्चाबद्दल काय म्हणाल? तुमचा सहभाग कसा आहे? नाही, सहभाग तर व्हायलाच पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे. तुमचा सहभाग आहे की नाही? हो, धन्यवाद, थँक्यू. तेव्हा पण असं नेहमी एसटीचा प्रॉब्लेम व्हायचं किंवा रस्त्याला खड्डे, वेळेवर न पोहोचणे. त्याच्यामुळे मग स्कूलमध्ये पण आम्ही कॉलेजमध्ये वेळेवर पोहोचतच नव्हतो. आणि आता ट्रेन पण आपल्याकडे सुविधा नाही आहे, त्यामुळे मग बऱ्याचशा स्टुडंटचे खूप प्रॉब्लेम होतात. एस टी वेळेवर नाही आल्यानंतर मग लगेच आपण कॉलेजमध्ये नाही वेळेवर पोहोचू शकत, तर मग पनिशमेंट किंवा काय रिझन सांगायला लागतात. ह्या सर्व गोष्टी मग प्रॉब्लेम स्त्रियांना पण होतात आणि स्टुडंट लोकांना पण होतात. मग त्याच्यासाठी जर ट्रेन सुरू झाली तर पेणमध्ये तर खूप मुलांना वगैरे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय मत आहे? माझंही म्हणणं तेच आहे, कारण आपल्याला ठराविकच गाड्या आहेत, म्हणजे मुंबई वगैरेला जायला किंवा पनवेलला जायला, आणि त्यासाठी मग पहाटे उठून जावं लागतं तडफड. त्यापेक्षा जर हा ट्रेन थांबले तर आपल्याला खूप फायदा होऊन जाईल आणि सगळी कामं इझी होऊन जातील. ओके, थँक्यू. शहरात मुंबई इतकी पुढे जात असताना रेल्वेच्या माध्यम आहे, पण पेण सारख्या ठिकाणी रेल्वे थांबत नाही. तुमचं काय हाल झाले? तुमचा काय अनुभव आहे? पेण ते पनवेल लोकल व्हायलाच पाहिजे, कारण स्टुडंटचा भरपूर प्रॉब्लेम आहे आता आणि नेहमी ट्रॅफिक जाम असते.
रोज जाऊन येऊन करणारी जी मुलं आहेत, विशेषतः इंजिनिअरिंग कॉलेजला वगैरे जाणारी, सेकंडरी कॉलेजला जाणारी, तर प्रत्येकाला हात सोसावे लागतात. आणि येताना पनवेलवरून इकडे येताना संध्याकाळी अजिबात बसेसला जागा मिळत नाही, स्टँडिंगला येतात मुलं आणि पूर्णपणे थकून येतात. त्यामुळे त्यांना सोय असायलाच पाहिजे. आणि विशेषतः बाकीचे पण जे काही व्यवसाय करणारी माणसं आहेत त्यांनाही ते सोयीस्कर होईल. आणि म्हणजे ट्रॅव्हलिंगचा सध्या प्रॉब्लेमच आहे तसा. तर झालं लोकल ट्रेन झाली तर प्रगतीच्या दृष्टीने पण चांगलं आहे आणि जाणाऱ्या येणाऱ्यांना पण प्रत्येकाला ती सोय उपलब्ध होऊन जाईल. नाही, रेल्वे तर झालं पेनमध्ये नाहीच. पेनला बाहेरच्या म्हणजे एक्सप्रेस गाड्या थांबल्या तर लोकांना थोडी तरी सुविधा मिळेल. लोकल तर व्हायलाच पाहिजे, पण एक्सप्रेस गाड्या थांबल्या तर कुठं तरी विद्यार्थ्यांना किंवा नोकरदारांना, कामगार वर्गाला थोडासा दिलासा मिळेल. कारण गाड्या थांबत नाही आणि पुन्हा आपले हे रेल्वेचं तिकीट रिटर्न तिकीट मिळत नाही. होणारा त्रास नाही, एस टीचा त्रास आहेच, खड्ड्यांचा रोजचा. गर्दी वगैरे हा, गर्दी रेल्वे चालू झाली म्हणजे एक्सप्रेस जरी थांबल्या तरी लोकांना तात्पुरता दिलासा मिळेल. आणि लोकल तर व्हायलाच पाहिजे. लोकल झालं तर आणखी पेनचा विकास वाढेल. ओके. रेल्वे इथे थांबत नाही, त्यामुळे आम्हाला कॉलेजला यायला जायला खूप अडचण निर्माण होते. बसला येताना त्रास होतो. बस वगैरे पण आता कमी प्रमाणात येतात, त्यामुळे रेल्वेची खूप गरज आहे. आणि बसला सध्या तरी खूप गर्दी असते, पावसाळा सुरू आहे त्यामुळे रेल्वेची खूप गरज आहे. रेल्वे थांबायला पाहिजे. ओके. कमी प्रमाणात लोकल थांबतात आणि एक्सप्रेस तर थांबतच नाही, याबद्दल तुमचा अनुभव काय? पेन सारख्या शहरामध्ये ॲक्च्युली गाडी रेल्वे थांबायलाच पाहिजे, कारण पेन हा तालुक्याचं ठिकाण आहे आणि इथून सर्व लोक हे मुंबईसारख्या ठिकाणी कामाला वगैरे जाणारे असतात. तर त्यांच्या येण्या जाण्याचा खूप प्रॉब्लेम असतात. आता एस टी वगैरे आहेत गाड्या, पण त्याचा पण एवढा काय हे नसतं, टायमिंग नसतात. पण ट्रेनला हे थांबायला पाहिजे रेल्वे आपल्याला, अशी आमची सगळ्यांची अपेक्षा पेन तालुक्याच्या. वगैरे सगळे पेन मी सुद्धा फॅसिलिटीज यायला पाहिजेत. त्यामुळे कॉलेज स्टुडंटला सुद्धा खूप त्रास होतो, खूप म्हणजे खूप. असं पनवेल, मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी मग कॉलेजला लेट होतं, त्यामुळे मुलं कॉलेज जायला कंटाळा करतात. त्यामुळे इट इज नेसेसिटी दॅट ट्रेन शुड बी हिअर. लोकलचं इतकं प्रमाण कमी झालं आणि लोकल खूपच कमी आहे. लोकल थांबत नाही, एक्सप्रेस तर अजिबातच थांबत नाही. त्याबद्दल तुम्हाला काय काय एक्सपिरियन्स आला, याबद्दल काय अवेअरनेस झालं पाहिजे? रेल्वे तर थांबायला पाहिजेच एकतर. पेन हा मुंबईच्या लगत शहर असल्या कारणामुळे येणारे मार्केटिंग हे जवळच आहे. मला येणाऱ्या वेळे काही सुरू होतं माणसाच्या, त्यामुळे रेल्वे थांबायलाच पाहिजे. मुंबईकडे जाणारे खूपच कमी लोक, त्यामुळे तुम्हाला पनवेलला बसने वगैरे जाऊन पुढे लोकल पकडून यात खूप वेळ तुमचा वाया जातो. तर काय वाटतं तुम्हाला? त्या व्यतिरिक्त आपल्या पनवेलमध्ये मुलांसाठी ITI आहे, काही आता कॉलेजेस आहेत चालू झालेले, त्यामुळे त्या मुलांना वेळेवर इथे ट्रेन नसल्यामुळे 5,000 रुपये देऊन आपल्याला बसने जायला लागतो महिन्याच्या. तर त्यासाठी जर ट्रेन थांबली सकाळच्या वेळेवर तर मुलं ट्रेन ITIला आणि कॉलेजला जाऊ शकतो. म्हणजे एकंदरीत तुमचा वेळ वाचतं, पैसे वाचतं. तर 29 तारखेला जो मोर्चा आयोजित केलेला आहे तनिष्का ग्रुप 22 तारखेला येत्या शनिवारी, तर त्या मोर्चा संबंधित आपल्या सहभागाबद्दल आपण काय म्हणाल? हे मोर्चा तर व्हायला पाहिजेत, तर सहभागी होणारच. आपण सहभागी होतोय ना मोर्चामध्ये? हो. नमस्कार, मी सुनील पाटील पेणमधूनच आहे, पत्रकार आहे. खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाचा महामार्ग मुंबई गोवा हायवे समजला जातो, मात्र खऱ्या अर्थाने जी गरज वाटते ती सर्वांना आपल्याला जी ट्रेनची, मात्र या ट्रेनची जी सेवा आहे ती आपल्याला पेणला कुठलाही स्टॉप नसल्यामुळे आपल्याला म्हणजे नाईलाजाच तो ST किंवा कुठल्या मिळेल त्या वाहनाने मुंबईपर्यंत जो प्रवास करावा लागतो. आणि ह्यासाठी जे आंदोलन जे तनिष्का ग्रुपनी आज जे स्नेहबंधन तनिष्का ग्रुपनी जे केलेलं आहे ते अतिशय उल्लेखनीय आंदोलन, म्हणजे त्यांचा मोठा वाटा आहे त्याच्या
याच्यामध्ये. आणि खऱ्या अर्थाने आज जी गरज आहे या ट्रेनच्या स्टॉपची पेणसाठी का देत नाही मला काही कळत नाही आहे. आतापर्यंत इतक्या वर्ष हा संघर्ष चालू आहे आणि तनिष्का ग्रुप तर मी म्हणतोय सतत यासाठी आमच्याकडे पत्रकारांकडे सतत त्यांचे निवेदन असतात की आपल्याला ट्रेन थांबली पाहिजे, यासाठी तुम्ही पत्रकारांनी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. तर मी म्हणतो तर आमच्यापासूनच आम्ही सुरुवात तर करणारच आहोत, तर सर्वसामान्य सगळ्या जनतेने जे प्रवासी वर्ग आहेत जो मुंबईशी सतत कनेक्ट म्हणजे राहतोय, ज्यांचा रोजचा मुंबईचा प्रवास आहे त्यांना तर खूप त्रास होतोय, अशांनी सर्वांनी ह्यांना मदत केली पाहिजे. आणि ज्या 22 तारखेला आपलं जो आंदोलन होणार आहे म्हणजे जो रेल रोकोचा जो आंदोलन मोर्चा होणार आहे त्यासाठी सर्वांनी मला वाटते सहभागी होणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये सर्वच स्तरातील लोक म्हणजे ट्रेनमधून जाणारा असं प्रवासी वर्ग कुठल्या एका गटातील नाही, तर हे विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार वर्गापर्यंतचा जो प्रवासी वर्ग आहे हा संपूर्ण या लोकल ट्रेननी प्रवास करणार आहे. मात्र ह्या ट्रेनला इथं स्टॉप नसल्यामुळे आणि मागेच आता घोषणा केली होती की ह्या ज्या पनवेल ते लोकल होणार आहे वगैरे, पण ते अजून काही झालेलं नाही आहे, तसं काही दिसत नाही. पण निदान एक्सप्रेसला तरी थांबा मिळावा अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद. सर, मुंबईकडे जाणाऱ्या जनतेने 2 ते 3 रेल्वे या पेण स्थानकाला दिल्या आहेत, त्यामुळे कुठेतरी इथल्या स्थानिक लोक असून कुठेतरी या ट्रेन लोकल जास्तीचे मिळावेत ट्रेन करायला, याबद्दल काय वाटतं? खरोखरच पेण हा एक गणपतीचा एक माहेरघर म्हणून ओळखला जातो आणि इथनं ठिकठिकाणी असे आपले गणपती जातात आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी म्हणजे गोवाला तुम्ही जा किंवा पुण्याला जा, अलिबागला जा, हा एक सेंट्रल आहे. पेण म्हणजे एक सेंट्रल आहे आणि त्या या पेण या मध्यभागी जर एक्सप्रेस रेल्वे आपली थांबत नसेल यासाठी सर्व आपले मागे ज्येष्ठ नागरिक वगैरे सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि आता हा पाठपुरावा घेऊन आपले तनिष्का स्नेहबंध गट यांनी जो एक चांगला उपक्रम राबवलेला आहे तो म्हणजे 22 तारखेला ते एक रेल्वे रोको असं आंदोलन केलेलं आहे. आणि त्या आंदोलनासाठी माझ्या मते आपण राजकीय दृष्ट्या बाजूला ठेवून मी माझ्या सर्व 11 नगरसेवक जे आम्ही नगरसेवक नगर विकास आघाडीचे 11 नगरसेवक आहोत आणि त्यांचा एक गटनेता म्हणून मी आमच्या नगरसेवकांच्या सहकार्याने आणि त्यांना आपले जोडीला घेऊन आम्ही या आंदोलनामध्ये पूर्णपणे भाग घेण्याचा प्रयत्न करू नये आम्ही करणारच आणि त्यांच्या सोबतच राहू. कारण की ह्या रेल्वे थांबवण्यासाठी प्रत्येकाला गरज आहे. शाळेत आपले कॉलेजचे विद्यार्थी आहेत, तसेच नोकरदार सुद्धा वयाने किंवा 50-60 वर्षाची लोक सुद्धा आपल्या या ट्रेननी प्रवास करतात आणि त्यांच्यासाठी हे काहीकांच्या आपल्या आहेत काही लोक 4 व्हीलरने जातात पण ज्यांना खरोखरच गरज आहे आणि अशासाठी ही रेल्वे थांबणं, एक्सप्रेस रेल्वे थांबणं ही काळाची गरज आहे. आणि यासाठी आम्ही सर्व पेणचे जनतेला एक आवाहन करतो की आपण तनिष्का ग्रुप सोबत आपण राहूया आणि त्यांना एक चांगलं रेल्वे रोखण्यासाठी प्रयत्न करूया आणि पेनचा स्टॉप मिळणं गरजेचं आहे आणि मिळालंच पाहिजे या भावनेतून आपण त्यांच्या सोबत राहूया. रेल्वे थांबतच आहे, लोकल थांबतात काही, तर याबद्दल तुमच्या काय अडचणी आल्या तुमच्यासमोर आणि काय अनुभव तुम्हाला काय वाटतंय काय झालं पाहिजे? लांब पल्ल्याच्या गाड्या तर थांबत नाहीतच आपल्याकडे, 2-3 लोकल थांबतात ते पण एक सकाळी आणि एक संध्याकाळी. माझ्या मते मी 2-3 वेळाच लोकल थांबतो तिथे. आम्ही पण जेव्हा पनवेलकडे प्रवास करायचो तेव्हा आम्हाला सुद्धा खूप अडचणी आलेल्या आहेत, कारण सकाळी एक लोकल सोडली तर नंतर एकदम संध्याकाळी लोकल येते, त्याच्यामुळे पूर्ण दिवसभर लागतो. लोकल रेल्वे चालू किंवा शटल सेवा चालू केली तर प्रवाशांना प्रवास करणं सोपं जाईल आणि शिवाय आर्थिकदृष्ट्या पण चांगलं पडेल. शिवाय कोकणात जाणाऱ्या गाड्या थांबल्या पेनमध्ये तर कोकण प्रवास करायला कोकणामध्ये फिरण्यासाठी पण चांगलं पडेल. आणि दुसरं म्हणजे योग्य होईल. अरे काय नाही बोलू. आम्ही गावी जातो रत्नागिरीला, रत्नागिरी माझं गाव आहे, पण आपल्या पेन स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या अजिबात थांबत नाहीत. त्यामुळे पेन ह्या स्थानकात आपल्या थोड्यातही लांब पल्ल्याच्या गाड्या थांबाव्यात अशी आमची इच्छा आहे. पुन्हा
पेण ते पनवेल ह्या रेग्युलर ट्रेन्स आम्हाला हव्यात, कारण विद्यार्थ्यांच्या किंवा इतर लोकांच्या खूप हालत होते जाण्या येण्यात, त्यामुळे आम्हाला इथे पेणला रेग्युलर ट्रेन्स हव्यात. ट्रेन इथे अवेलेबल पाहिजेत, कारण की मुंबईवरून येणारी माणसं अलिबाग जाणारी जवळजवळ 4 तास लागतात एस टीमध्ये यायला, खड्डे वगैरे आहेत, म्हणून अवेलेबल पेणपर्यंत थांबले पाहिजे. अलिबाग जाणारे बिचारे माणसं असतात ते पेणपर्यंत थांबले पाहिजे ही ट्रेन, एवढंच आमचं म्हणणं आहे. बस नाहीत, फक्त 3 ते 4 वेळ आपल्याकडे असतात, पण जे नोकरदार वर्ग आहे ते सकाळी जातात, रात्री उशिरा येतात. खरं तर सकाळी 7 ते 8 मध्ये एखादी लोकल हवे किंवा एखादी ट्रेन हवे, आणि दुपारी पण एक 11 ते 10 ते 11 मध्ये लोकल आहे, आणि संध्याकाळी येताना एक लोक आहे. म्हणजे ज्या ट्रेन येतात आपल्याकडे त्या थांबत नाहीत लांब पल्ल्याच्या, त्या ॲक्च्युली थांबल्या पाहिजेत, तर सगळ्यांची सोय चांगली होईल. शाळेत जाणारे विद्यार्थी असतील पनवेल साईडला किंवा नवी मुंबई साईडला विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी, आणि मुंबईकडे आलेले जे नोकरदार त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्या दृष्टीने जे तनिष्कने जे आपल्या मोर्चा काढणार आहेत, तो खरोखर खूप 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 म्हणजे आनंद आहे की त्यात सगळ्यांनी म्हणजे पेणमधल्या सगळ्या माणसांनी सामील व्हावी ही नम्र विनंती माझ्याकडनं. धन्यवाद. मैं बाबू नायर साउथ का हूँ, केरला का. हमको भी ये एक स्टॉप के लिए बहुत ज़रूरी है, हम लोग स्टॉप के लिए पनवेल जाना पड़ता है. नहीं तो कोई लोकल गाड़ी भी रहेगा तो पनवेल जाके हमको जाने को सुविधा मिलते है. बहुत सारे गाड़ी है तो बहुत अच्छा है. उसके लिए हमारा समाज कल का जो 22 तारीख का मोर्चा को पाठिंबा है. पाहिजे आपल्याला ट्रेन झाली तर चांगलं होईल. कधी हाल झाले का, काही अनुभव असतील ते सांगा. अनुभवच नाही ना, आता काय सांगू. दर्शना तूच बोल. जसं की तुम्हाला मुंबई अरे तरी पण बोल ना. पहिले बसने पनवेलला जावं लागतं आणि मग तिथून लोकल वगैरे मिळते, तिथून डायरेक्ट जायचं आणि 2-3 लोकल फक्त. कुठेतरी या पेनवर अन्याय होतो, जास्त लोकल तुम्हाला मिळाले. हो नक्कीच व्हायला पाहिजे, कारण की बसनी गेल्यानंतर खूप त्रास होतो, गर्दी वगैरे खूप असते, रोड खराब आहेत आपले, त्यामुळे जर ट्रेन झाली तर खूपच चांगलं आहे, प्रवासासाठी वगैरे खूप चांगलं आहे. आता ही म्हणजे टाईमनुसार ट्रेन आहेत, लहान मुलांना घेऊन गर्दी एवढी असते, खूप त्रास होतो लहान मुलांना. पण काय करणार, म्हणजे टिटवाल्याला, माझं माहेर टिटवाला आहे, टिटवाल्याला जायला मला खूपच त्रास होतो. कधी कधी 2 मुलांना घेऊन एकटी जाते मी. हो तेवढेच आहेत, वाढवत नाही किंवा डबे सुद्धा वाढवत नाहीयेत. मोर्चामध्ये सहभागी आम्ही होणारच, कारण पेण हे गणपतीचं माहेरघर म्हटलं जातं. मग माहेरून येणाऱ्या बाप्पासाठी जर ट्रेन नसेल तर काही उपयोग नाही ना. पेणमध्ये जर थांबल्या लांबच्या पल्ल्याच्या गाड्या तर पेणकरांनाच नव्हे तर पेणमध्ये येणाऱ्या बाहेरच्या लोकांनाही सुखसोयी व्यवस्था. त्यामुळे मला वाटतं की सरकारने पेणचा विचार करावा आणि लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या इकडे थांबल्याच पाहिजे, कारण लहान मुलांना घेऊन बाहेरचे लोकही येतातच, पेणमधील लोकही बाहेर जातात. मग हा विचार थोडासा करायला जावा. जर पनवेलमध्ये जर गाड्या थांबू शकतात तर पेणमध्ये का थांबू शकत नाही. आणि गाडी थांबणं हे पेणकरांसाठी जसं सोयीस्कर आहे तसं बाहेरच्या लोकांसाठी सोयीस्कर होणार आहे. तर सो प्लीज की ह्या गाड्या जर थांबल्या तर नक्कीच पेणकरांचा आणि बाहेरच्या लोकांचा उपयोगातच होणार आहे. तर सरकारने याकडे थोडंसं लक्ष द्यावं अशी आम्ही जनतेने मागणी करतो आहोत. होतो नक्कीच होणार आहोत, कारण आपल्याला आपल्या सोयी जर हव्या असतील तर त्या सोयीसाठी सहभाग होणं हा आमचा हक्कच आहे. थँक्यू. काम करतो पण फास्ट ट्रेनमध्ये तो बाहेर गावी जात असतो, कंपल्सरी एनी टाइम 2 ते 3 दिवस त्याला जावं लागतं. तर फास्ट ट्रेन रात्री 12-1ला पेणमध्ये आपल्या आली तर त्याला थांबता येत नाही. ट्रेन डायरेक्ट पनवेलला थांबते, मग तिथून पनवेलवरून त्याला डायरेक्ट पुन्हा रिटर्न प्रवास करावा लागतो फास्ट ट्रेनमुळे. पण इथे थांबलं तर आमचा त्याचा फायदा आहे, ह्याच्यामध्ये वेळ वाचेल आणि तेवढ्या रात्री पण त्याला एकट्याला येता हे होईल, असं होईल. त्याच्यामुळे फास्ट ट्रेन पण इथे थांबली पाहिजे कंपल्सरी. अशाच प्रकारे काही लोक तुम्हाला काय प्रॉब्लेम आला असेल, वेळ वाया गेला असेल, जास्त बसने प्रवास त्रास झाला असेल, तर काय वाटतं तुम्हाला? लोकल वाढावे, आमचा रस्ता चालू आहे चांगला झाला पाहिजे. ट्रेन व्हायलाच पाहिजे.
पण कम से कम फास्ट ट्रेन तरी कम से कम रात्री अपरात्री पण थांबायला पाहिजे इथे, मेन ते आहे. आणि लोकल ट्रेन तर झालीच पाहिजे कंपल्सरी. शनिवारच्या आंदोलनात तुम्ही सहभागी होतो ना कनिष्कांच्या? कुठे आहे तो म्हणजे आंदोलन पेणमध्ये आहे का कुठे? हा मग असेल कंपल्सरी. अंबा माता मंदिरच्या तिथून आपला मोर्चा निघणार. Hello. From the area of like engineering, but now I have completed my engineering. I have started my post graduation. फिर भी ट्रेन नहीं आई है पेन में. तो जो आपके बारे में हुआ है, तो अभी भी आगे की जनरेशन जो स्कूल कॉलेज में पढ़ती है उनके लिए तो भी ट्रेन होनी चाहिए. हाँ, we want some more students to come with us, because if youngsters like us come together for the strike, then it will create a pressure. And I am going to participate on Saturday at 9 o'clock, 22nd July. I urge all of them to come for the morcha. Definitely do come with you all. ट्रेन तर पहिले म्हणजे ट्रेन आता मुंबई सारख्या ठिकाणी एवढ्या फास्ट ट्रेन सतत 5-5 मिनिटाला ट्रेन आहे, तशी 5-5 मिनिटाला नको, निदान अर्ध्या तासाला किंवा 1 तासाला तरी एक ट्रेन आपल्या इथं उभी राहायला पाहिजे. अगदी लांब पल्ल्याच्या म्हणायला गेलं तरी लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या गोव्यापर्यंत जातात, अगदी कन्याकुमारीपर्यंत जाणार आहेत. त्यासाठी हा मध्यवर्ती ठिकाण एक, आणि मुंबईचं हे आपलं मुंबईचं प्रवेशद्वार हे पेण ठिकाण येतोय, त्याच्यामुळे इथं रेल्वे थांबायलाच पाहिजे. आणि जवळपासचे म्हणजे खालापूर तालुका इथे जवळ पडतोय, इकडनं सुधागड तालुका पडतोय, अलिबाग तालुका पडतोय, आणि आज MIDC आपल्या इथं चालू आहेच. त्याच्यामुळे MIDC मध्ये ऍक्च्युली केरळवाले सगळे साऊथ ईस्ट सगळे आहेतच, त्याच्यामुळे इथं त्यांच्यासाठी तरी निदान थांबायला पाहिजे. आम्ही प्रॉपर जरी असलो तरी त्यांच्यासाठी निदान थांबायला पाहिजे ट्रेन. बहुत जरूरी है कि पेन एक जिला का मध्यवर्ती स्थान है, और सरकार जब हवाई मार्ग से सारे जिले को जोड़ना चाहती है, और अब तक हवाई मार्ग से रायगढ़ जिले को वो जोड़ नहीं सकी. शायद महाराष्ट्र में ये ऐसा एकाध अपवादात्मक जिला होगा कि जो रेल मार्ग से भी अभी तक जोड़ा नहीं गया, क्योंकि यहाँ से 55 ट्रेनें दूर तक जाती है, लेकिन किसी भी एक ट्रेन को यहाँ कोई रुकने का इंतजाम सरकार की ओर से नहीं हुआ है. इस कारण सरकार से निवेदन है कि जब रायगढ़ को वो कैलिफोर्निया बनाना चाहते हैं, रायगढ़ एक पर्यटन स्थल के रूप में विकसित हो, तो लोगों की आवाजाही के लिए जरूरी होगा कि पेन में रेल रुके. दूसरी बात यह है कि पेन में बहुत सारे छात्र हैं, नौकरी रोजगार धंधा करने वाले लोग पेन से मुंबई आया जाया करते हैं, और सवेरे 6 बजे अगर ST स्टैंड पर देखा जाए तो इतनी बहुत बड़ी भीड़ होती है. और बच्चों को, छात्रों को अपना एजुकेशन करियर बनाने के लिए, रोजगार नौकरी धंधा करने वालों के लिए ये बड़ी सुविधा होगी कि अगर सरकार यहाँ रेल के लिए एक स्थाना देगी तो. ओके, थँक्यू. हॅलो, नमस्कार. मी दिनेश म्हात्रे, पेणमधलं. आपल्या इथली ट्रेन हिला थांबा झालाच पाहिजे, आणि ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत. त्यामुळं आमच्यासारख्या रोजंदारीवाल्यांना पेन पनवेल, पेन मुंबई या ठिकाणी जाता येईल. त्यामुळे आमचं जाण्या येण्याचं टेन्शन कमी होईल. STचं प्रॉब्लेम असतो, ट्रेनच्यामुळे आम्ही वेळेवर पोहोचू शकतो, वेळेवर जाऊ शकतो, आणि वेळेवर घरी येऊ शकतो. त्यामुळे ट्रेन ही आम्हाला फेऱ्या वाढल्या पाहिजे, आणि ट्रेन इथे थांबली पाहिजे. नमस्कार. आहे की ट्रेन लोकल ट्रेन इकडनं चालू व्हाव्यात, त्याच्यासाठी म्हणजे जाणारी विद्यार्थ्यांना जॉबला जाण्यासाठी जाणाऱ्यांना बरं पडेल. कारण इकडनं चांगले कॉलेज म्हटलं तर पनवेल, मुंबई भरपूर आहेत त्या, आणि मुलं इकडची शिकणारी पण भरपूर आहेत. त्यांना जाण्यासाठी प्रवास करण्यासाठी चांगलं आहे, म्हणून लवकरात लवकर चालू व्हाव्यात लोकल ट्रेन. 22 तारखेला मोर्चात आम्ही सहभागी होणार आहे, बाकीच्यांनाही सहभागी करू. हां, 22 तारखेला मोर्चा होणार आहे, तर आम्ही पण सहभागी होऊ आणि इतरांनाही सहभागी करू. लोकल किंवा एक्सप्रेस थांबल्यानंतर बरंचसं त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, कारण विद्यार्थ्यांची गैरसोय टळली जाईल. त्याचबरोबर सिनियर सिटीजनचे लोक आहेत, त्यांना जे काय वारंवार पनवेल वगैरे या थांब्यावरती जावं लागतं,
ते देखील त्या ठिकाणी त्यांच्या सोयीचं होईल आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तो महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जर रेल्वे रोको मधून त्या ठिकाणी जर आपल्याला रेल्वे थांबा जर सुरू झाला इथे तर निश्चितच त्याचा फायदा पेण शहरवासियांना होईल असं मला वाटतं. थांबायला पाहिजे इथून जाण्यासाठी. खूप लोक ट्रॅव्हल करतात. नाही मी ट्रॅव्हलच नाही करत त्यामुळे नाही एवढं, पण माझे मिस्टर जातात अंधेरीला. नाही खूप म्हणजे खूप त्रास होतो येताना जाताना खूप त्रास होतो. हो 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 ते सांगा की त्यांच्यासाठी तर जास्तच फायदा हो फायदा होतो. आणि संध्याकाळी यायला उशीर होतो, खूप उशीर होतो. ट्रेन चालू झाली तर जरा लवकर घरी येते म्हणजे तुमच्यासाठी वेळ. हो आणि तुम्हाला तुमचं मत काय? ॲक्च्युली पेन बघितलं तर हा एक सेंटर पॉईंट आहे आणि इकडनं सगळ्या प्रवाशांना म्हणजे अलिबागला जाणं म्हणा, महाडला जाणं म्हणा, खोपोलीला जाणं म्हणा, या सगळ्या प्रवाशाने पेणमधनं जावं लागतं. तर पेणमध्ये लोकल हे एकदम गरजेचे ठिकाण आहे का जिथून प्रवासी पुढे ये जा करतील. आणि जर पेणलाच थांबत नाही आहे ट्रेन तर म्हणजे प्रवाशांचं पण गैरसोय होते आणि ट्रेनचं जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये पण कुठेतरी हे कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेणला हा थांबा ट्रेनचा असायलाच हवा. थांबायलाच पाहिजे, कारण पेण असं ठिकाण आहे का तिथे तुम्ही कधी पण रात्री म्हणजे अपरात्री कधी पण या तुम्हाला तिथून गाड्या मिळतात. पण ट्रेन थांबल्यामुळे जे मुंबईकडचा जो म्हणजे आमचा कर्मचारी वर्ग आहे, म्हणजे आमचं जो उरनोली साईडचे लोक आहेत जे 15-15 किलोमीटर सकाळी म्हणजे जर त्यांना 6ची ट्रेन पकडायची असेल तर 4ला कंपल्सरी उठून येऊन त्यांना जायला लागतो आणि रात्री 10 वाजता आले तर रात्री जायचं पण म्हणजे सोय नसते. त्यामुळे ते म्हणजे 10 वाजता जी येणारी ट्रेन असते ते रात्री 12ला घरी पोहोचतात, तर सकाळी 4 वाजता उठून तो माणूस म्हणजे कर्मचारी कामाला जातो. त्यासाठी जर इथं लोकल आणि ज्या मोठ्या गाड्या पल्ल्याच्या गाड्या जर थांबल्या तर पेणकरांचा भरपूर म्हणजे फायदा होईल. पेण म्हणजे सर्व बाजूनी म्हणजे अलिबागकरांचा पण फायदा होईल. सर्व म्हणजे जे खोपोली आज जरी लोकल असली तरी बहुतेक जे पूर्व विभागातले लोक आहेत त्यांच्यासाठी ट्रेनच हा मध्यवर्ती ठिकाण आहे. म्हणजे हायवेनी कधी पण या ट्रेननी या तरी थांबलं तरी ट्रेनचा फायदा होऊ शकतो. जो आम्ही 22 तारखेला आमचा खारेपाट सर्व पूर्ण खारेपाट मी खारेपाटाचा एकजूट संघटना जी आहे शिवछत्रपती एकजूट संघटना त्याचा आमचा संघटनेचा पूर्ण पाठिंबा. आणि ह्या मोर्चाबद्दल बोलायचं झालं तर हा मोर्चा अत्यंत पेणच्या विकासाला कलाटणी देणारा मोर्चा आहे की इथून बरेच लोकांची ये जा असते. बरेच लोकांना म्हणजे कॉलेजला जाणं किंवा बरेच चाकरमानी वगैरे असे लोक असतात की त्यांचे बऱ्याच वेळा इथे या रेल्वे इथे थांबत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तरी रोहा पनवेल पर्यंत आणि मध्यवर्ती पेण या ठिकाणी असल्यामुळे रोहा पेण आणि पनवेल ही शटल सेवा सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या मागणीसाठी आम्ही 22 तारखेला स्वतः आमचा खारेपाट विभाग आणि आमची जो एकजूट संघटना आहे याचा संपूर्ण पाठिंबा आहे. आणि सरकारला चुकवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी या आपल्याबरोबर राहून आम्ही प्रयत्न करणार आहोत. याच्यावरच मी बोलू शकेन. धन्यवाद. रुकनी चाहिए सब ट्रेन यहाँ पे. इजी होता है सफ़र, ट्रेन यहाँ पे रुकेगी तो. इजी होगा अपना सफ़र जो रुकेगी ट्रेन यहाँ पे तो फिर. अनुभव काय
थांबायला हवे, कारण का सगळ्या पेण कसं मध्यवर्ती ठिकाण आहे, त्यामुळे पनवेल नागोठणा या साईडला जाण्यासाठी ट्रेन थांबणं गरजेचं आहे किंवा ST पण थांबणं गरजेचं आहे. काही वेळेला गैरसोय होते लोकांची, ती होऊ नये त्यासाठी ट्रेन चालू होणं गरजेचं आहे. थँक्यू. काढलाय तो चांगला उपक्रम आहे आणि पेणला बाहेर जाणारे ट्रेन थांबलेच पाहिजे, कारण भरपूर आपले विद्यार्थी आणि कामानिमित्ताने मुंबईला जाणारे भरपूर लोक पेण शहरात आहेत. त्यांच्या सोयीसाठी हे झालं पाहिजे आणि या मोर्चात बहुसंख्येने लोकांनी सामील झाले पाहिजे. एक दोन तीन बोलल्यावर ना सगळ्यांनी एक मिनिट. मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे पेण हा एक मध्यवर्ती शहर आहे, इथे लोकलचा प्रमाण कमी आहे, आणि लांबच्या पल्ल्याचे एक्सप्रेस पण आपण काय ॲक्च्युली काय लोकल ही थांबलीच पाहिजे, कारण की जे काही लोकांची गैरसोय होते की लोकांना बऱ्याच ठिकाणी कामासाठी म्हणजे पेण किंवा अजून अलिबाग वगैरे हे जे आउटसाईडचे आहेत त्या पब्लिकला आपल्या मुंबईमध्ये बऱ्याचदा प्रवास करावा लागतो किंवा कामानिमित्ताने रोज जावं लागतं, की त्यांच्यासाठी ही सोय खरंच महत्त्वाची आहे. त्यांची गैरसोय होते. बरं आपल्या इथे जे मध्यवर्ती असल्यामुळे त्याला थांबा असणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर लोकांचा वेळसुद्धा वाचेल, पैसासुद्धा वाचेल. इवन लोकांना लोकल झाल्यामुळे कसा फायदा होईल की म्हणजे काय सांगता येईल की लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे की जेणेकरून लोकल नाही सांगता येतं मला अजून थोडेफार. नाही रेल्वेचं तर म्हणजे रेल्वे चालू व्हायलाच पाहिजे. पेण 2012 साली चालू होणार होती, अजून झालेलं नाही. पेणवरनं एवढं लोक जातात, खूप मुलं जातात आणि लहान मुलांची तर खूपच गैरसोय होते. रेल्वे कधीच चालू व्हायला पाहिजे होती आणि याच्यामध्ये सगळ्या पेणमधल्या लोकांनी सामील व्हायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे, तेच आहे त्यांनी सांगितलेलं ते मला मत मान्य आहे. बरोबर हां 22 तारखेला सर्वांनी सामील व्हा, त्यात मी पण सामील होणार आहे. ठीक आहे. अनुभव तर कमी आहे, पण आपल्याला असं वाटतं की प्रत्येक येणारी ट्रेन आपल्या इथे थांबली पाहिजे, हे माझं पर्सनल मत आहे. बाकी कोणाचं काही असू दे, कारण की मी प्रत्येक वेळेला जाताना किंवा 11:30ची ट्रेन आहे, 11:30ची ट्रेन बरोबर 12 वाजता झाली, त्या गोष्टी येताना पुण्यातनं एक्सप्रेस बरोबर निघून जाते. ती जर थांबली आपल्याला तर बरोबर योग्य होईल असं वाटतं मला. सेम थिंग. मागण्या आहेत आपल्या 5 मागण्या आहेत. साधारण पेण रोहा पेण आणि पनवेल अशी एक शटल चालू व्हावी. त्याच्यानंतर पेण टू CST अशी एक लोकल आपल्याला रेल्वे प्रशासनाने द्यावी. आणि त्याच्यानंतर आज कोकण रेल चालू होऊन इतकी वर्ष झाली, अनेक लोक पेणकर आपला प्रयत्न करतायत. तर त्या प्रयत्नांसाठी आता तनिष्का लढते आणि तनिष्कांचं असं मागणं आहे की तुम्ही आपल्याकडे हॉलिडे ट्रेन आणि लांब पल्ल्याच्या ज्या जलद गाड्या आहेत त्या थांबाव्यात. यासाठी तुमचं मत काय आहे किंवा तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं, हे व्हावं का न व्हावं? नक्कीच व्हायला पाहिजे, कारण त्याने पेणचा विकास पण तिथे इन्क्लूड होतोय की पेणमधल्या बऱ्याच स्टुडंट्स जे आहेत की जे आफ्टर ग्रॅज्युएशन किंवा आफ्टर 12th बाहेर जातात, ते बाहेर जाऊन कुठे राहण्याची सोय नाही, खाण्याची सोय नाही, तर घरच्या घरी ते करू शकतील, ते होऊ शकतं. मी टीचर आहे त्यामुळे मला असं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून असं वाटतं की विद्यार्थ्यांसाठी ते जास्त फायदेशीर आहे. आणि नोकरी करणाऱ्या लेडीजला मोस्टली की तो प्रवास जो आहे तो अगदी STचा प्रवास जो आहे तो ट्रॅफिक जॅम वगैरे बरेच प्रॉब्लेम, घरी यायला लेट होतो, तर ते प्रॉब्लेम काय होणार नाहीत लेडीजसाठी तरी. बस मध्यवर्ती शहरात लोकलचं प्रमाण कमी आहे, लांबच्या पल्ल्याचा एक्सप्रेस थांबत नाही. हा खरंच एक आपल्यावरती एक अत्याचारच म्हणावं लागेल की आपल्याकडे लोकल थांबत नाही. तुमचा एक्सपिरियन्स काय, तुमचा अनुभव? थांबायला पाहिजेच, कारण आता पेन पण खूप मोठं झालेलं आहे. जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो. कशाप्रमाणे नुसते एकच ट्रेन सुटते सकाळी. त्या टायमिंगमध्ये खूप माणसं असतात, म्हणजे जे कामावर जाणारी माणसं असतात ज्यांना पनवेलला जायचं आहे, मुंबईला जायचं आहे. आता पनवेलला ज्याची ड्युटी 10ची का 11ची असेल तरी पण त्याला 6च्या ट्रेननी जावा लागतो आणि मग तिथे जाऊन एक वेळ काढून मग त्यांच्या ड्युटीवर त्यांना रुजवावं लागते. त्या टायमिंगमध्ये तेवढा वेळ त्यांचा वेस्ट जातो. तर संध्याकाळी येताना तीच गत आहे. मग त्यासाठी जर झालं तर त्याला काही प्रॉब्लेम काही होणार नाही, करायला तर पाहिजेच. आणखी काय बस ना. 22 तारखेला जो मोर्चा आहे
त्यात मी तर सामील होणारच आहेत आणि प्रत्येकाने व्हायलाच पाहिजे, कारण आपल्या प्रत्येकाच्या चांगल्या दृष्टीने म्हणजे आपल्याला सगळ्यांचा त्याचा फायदा व्हायला पाहिजे ट्रेनचा. कारण प्रत्येक वेळी आपण एस टीने जाऊ शकत नाही, कारण एस टीचा प्रवास आपल्याला तेवढा काय परवडणारा नाही आहे, आपल्याला काय तेवढा पेमेंट मिळत नाही आहे. त्यामुळे आपण एखादी पास काढली आणि ती आपल्याला जर रिटर्न मिळत असेल तर आणखीच चांगली गोष्ट आहे. हां, मग त्याच्यामुळे जर रेल्वेने हा जर विचार केला गव्हर्नमेंटने की आमच्यासाठी पेनसाठी ट्रेन इथे थांबावी